प्रसिद्ध वनस्पती शास्त्रज्ञ डॉक्टर मंदार दातार यांनी आज सर्वांसमोर अतिशय सुंदर अशा वनस्पती, त्यांची माहिती, त्यांचे मूळ याबद्दल सर्वांना खूप छान माहिती सांगितली. त्याचा आभार आपल्यासाठी. नमस्कार मंडळी. तर मंदार दातार आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. बोटॅनिस्ट आहेत. आगरकर इन्स्टिट्यूट मध्ये सायंटिस्ट म्हणून ते काम करतात. सगळ्यांना म्हणजे यांच्या परिचय आपल्याकडे खूप लेक्चर झालेली आहेत. गवतांवरती काम करतात. खूप हिंडतच असतात ते भारतभर. ते इकडे ऑफिसमध्ये मला तर कमीच नसतात आणि हिंडतातच. आणि मग त्याच्यावर संशोधन पेपर वगैरे असं काय काय करत असतात ते. खूप साध्या साध्या गोष्टींवरती पण त्यांचा इतका अभ्यास असतात ना. आपल्या बागेतच म्हणजे एखादं काही आलं ना तर कळत नाही आपल्याला काय हे वेगळी वनस्पती आहे का. मग जाऊन विचारायचं, अरे काय आहे बाबा. आपल्याला काही म्हणजे ॲव्होकाडोचं झाड सुद्धा 20 वर्षापूर्वी इथे जेव्हा फळ खाली पडलं तर मला काही कळलं नाही. म्हणजे हे काय नवीन फळ आहे. म्हणून मी आपलं गेले आणि आधारकर मध्येच गेले. मग त्यांनी आम्हाला सांगितलं की अहो हे खायचे आणि हे ॲव्होकाडोचं आहे. म्हणलं हा मग ठीक आहे, आता हरकत नाही खायला. हो, माहीत असल्याशिवाय आपण कसं करायचं ना. म्हणून आपण जेव्हा बाहेर सुद्धा हिंडतो ना त्यावेळेला आपल्याला विविध वनस्पतींची माहिती पण हवी. त्याला हात सुद्धा लावायचा का नाही ही पण माहिती हवी, बरोबर ना. नाही तर काही काही वेळेला फारच प्रॉब्लेम होतो. विषारी पण असतात ते. हा, विषारी पण असतात. म्हणून मग ह्या सगळ्या अशा काही वेगवेगळ्या ज्या वनस्पती आहेत त्याच्याविषयी त्यांनी त्यात आज बोलणार आहेत. आपल्याला खूप छान माहिती असते त्यांच्याकडे. म्हणजे मी म्हणते वनस्पतीचा खजिनाच आहे त्यांच्याकडे. त्यामुळे तेवढं आपल्याला उदाहरण तरी आणि त्यातलं एवढंच मिळालं तर मी म्हणते आपल्या ज्ञानात खूप भर पडेल. हा विषय मुळात का घेतला किंवा हा विषय का बोलायचा होता याचं कारण म्हणजे मी असं 2015-16 साली ठरवलं वनस्पती वर्णनात्मक काहीच लिहायचं नाही. काय लिहायचं ते उत्क्रांती आणि ह्याच्यात कारण वनस्पती वर्णनात्मक खूप लोक लिहितात आणि मला त्याच्यात नंतर रस राहिला नव्हता. पण यावर्षी महाराष्ट्र टाइम्स वाल्यांनी मला विचारलं की युनिक प्लांट्स म्हणजे जगातली अशी काही वेगळी वनस्पती ज्या नॉर्मल जो आपल्या नेहमीचे त्यांचे मेटाबॉलिझमचे किंवा त्यांचे स्ट्रक्चरचे फंक्शनचे पाथ असतील त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा वेगळ्या असणाऱ्या वनस्पतींवर लिहिशील का तू. म्हणणार मग मी एक अद्भुत वनस्पती असं एक सदर यावर्षीच्या सुट्टीमध्ये मुलांसाठी सुपर सुट्टी नावाचं एक सदर होतं त्याच्यात लिहिलं. जवळपास 15 दिवस ते लिहिलं होतं. आणि मग नंतर आमचं असं म्हणणं झालं की याला अद्भुत म्हणावं का नाही असं वगैरे बऱ्याच चर्चा झाल्या. त्याचा एक पुस्तकही आमचं चालू आहे त्याचं. तर हा विषय फ्रेश होता आणि त्यामुळं म्हणलं की याच्यावरच बोलू. फक्त मी काही अद्भुत वनस्पती नाव टाळून ही आगळ्या वेगळ्या वनस्पती नाव घेतलं. आणि याच्यापेक्षा काही चांगलं आणखी नाव कोणाला सुचवायचं असेल तेही मला शेवटी सांगून आम्हाला ते वापरता येईल. कारण अजून त्याला काय म्हणायचं नेमकं लक्षात येते. कारण नेहमीचं एक झाडांचं एक स्ट्रक्चर, एक फंक्शन, त्यांचे एक मेटाबॉलिझम, त्यांची एक लाईफ प्रोसेस अशी ठरलेली असते. त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी दाखवणार आहे आणि त्या भागात ज्या परिस्थितीत त्या वाढतात त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं त्याच्यामध्ये असणाऱ्या अशा बऱ्याच वनस्पती असतात. आणि त्याच्याविषयी काही थोड्या वनस्पतींविषयी सांगूया असं मी. क्लासिफिकेशन कसं करायचं की आता एक 25 वनस्पती पटकन माझ्या डोळ्यासमोर आल्या की ह्या विषयी. कारण आम्ही 15 तर ऑलरेडी लिहिल्याच होते. 25 वनस्पती आल्या. नंतर आणखीन आठवत गेलो तर 101 वनस्पती सहज अशा काहीतरी वेगळ्या आणि युनिक त्यांना म्हणता येईल अशा काढता येतील असं लक्षात आली. त्यांचं क्लासिफिकेशन कसं करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. मग बरेच विचार केले मी त्याच्यात. असं करता येईल की महाराष्ट्रातल्या वेगळ्या, मग देशातल्या वेगळ्या, मग जगातल्या वेगळ्या असं एक वर्गीकरण शक्य होतं. आम्ही नेहमीप्रमाणे क्लासिफाय करतो त्याच्यामध्ये फॅमिली वाईज क्लासिफाय करायचं असं एक करता येतं. आणखीन काय फुलं वेगळी आहेत का, पानं वेगळी आहेत का, खोड वेगळे, अशा प्रकारे त्यांचं वर्गीकरण करता आलं असतं. असं कुठल्याही अनेक प्रकारे त्यांचं वर्गीकरण करणं शक्य होतं. म्हणून आपला एक त्यातला त्यात मध्यम मार्ग निवडून असं त्यांना क्लासिफाय करायचा प्रयत्न केलाय. ते इव्होल्युशनरी मार्व्हल्स, उत्क्रांतीच्या दृष्टीने मार्व्हल्स असलेल्या काही वनस्पती एक 2-4 उदाहरणं देऊ म्हटलं. सर्व्हायव्हल स्पेशालिस्ट म्हणजे टिकून राहतील ठराविक एक वेगळ्या वातावरणात त्यांना स्पेशालिस्ट म्हणता येईल. सर्व्हायव्हल असं एक ग्रुप करूया. फ्लोरल क्युरिओसिटीज म्हणजे काही खूपच वेगळी आणि उत्तम फुलं आहेत अशांची काही उदाहरणं देऊ. इंटरॅक्टिव्ह प्लांट्स, मिनिएचर टू मॅसिव्ह म्हणजे छोट्या वनस्पती, मोठ्या वनस्पती, छोटी बिया, मोठ्या बिया, छोटं झाड, मोठं झाड, काही एका ठराविक प्रदेशात रिस्ट्रिक्ट असलेल्या काही वनस्पती.
एक फार महत्वाचा हा ग्रुप वाटतो म्हणजे जेनेटिक अँड टॅक्सॉनॉमिक ऑड स्पीसीज. म्हणजे अशा जगातल्या बऱ्याच सगळ्या वनस्पती आहेत, काही त्यांची उदाहरणं खूप आहेत सांगता येण्यासारखी, की ज्या टॅक्सॉनॉमिकली म्हणजे त्यांचे सगळे वंशज जे आहेत ना, जे उत्क्रांत झाले तेव्हा त्यांना बरेच भाऊ बहीण होते आणि त्या सगळ्या भाऊ बहिणींनी बहुतेक मनमोहन देसाईंचे पिक्चर बघितल्यामुळे ते सगळे बिछडून गेले आणि मूळ काही वनस्पतीच फक्त टिकून राहिल्या आणि त्यांना काहीच रिलेटिव्ह नाही, क्लोज रिलेटिव्ह नाही आहेत. अशा खूप वनस्पती आहेत आणि जेव्हा याचा विचार केला तेव्हा लक्षात आलं की या कशा टिकून राहिल्या, यांचे भाऊबंद का नामशेष झाले, का नाहीच झाले उत्क्रांतीच्या वगैरे. हा सुद्धा एक खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग विषय मांडण्यासारखा आहे. म्हणून एक दोन उदाहरणं मी त्यातली घेतली. खरं तर हाच एक वेगळा विषय बोलण्याचा आहे. इन्व्हेजिव्ह स्पीसीज म्हणजे आता दुसऱ्या प्रदेशात जाऊन जुळवून घेणं आणि तिथं राहणं हे नेहमी कठीण जातं, वनस्पती असो त्या प्राणी असो. काही वनस्पती अशा असतात की ज्यांना आपल्या प्रदेशात कोणी फारसं विचारत नाही, पण दुसऱ्या प्रदेशात गेल्यावर त्यांना एकदम तिथली सत्ता मिळाल्यासारखं होतं आणि ते खूप इन्व्हेजिव्ह पद्धतीनं आणि तण म्हणून वाढत राहतात. अशा खूप सगळ्या वनस्पती आहेत. आणि शेवटचा परत एक महत्वाचा विषय म्हणजे ऑर्नामेंटल प्लांट्स विथ सम काइंड ऑफ स्टोरीज असोसिएटेड विथ दॅट. कारण मी नेहमी सांगत असतो की जगाचा सगळा जो इतिहास आहे खरं तर वनस्पतींच्या प्रसाराचा, ने-आण करण्याचा, वनस्पती इकडून तिकडे नेणे आणि वनस्पतींसाठी झालेली युद्ध यांचा इतिहास आहे. त्यामुळे ह्या ऑर्नामेंटल प्लांट्स, बागेत लावायच्या वनस्पतींच्या साठीच्या त्याच्या मागच्या काही काही कथा तर इतक्या अमेझिंग आहेत की आज आपला तो विषय नाही. पण त्यांनी कसं जग बदललं ओव्हर द इयर्स, कसं काय इतिहासात अनेक गोष्टी घडल्या त्याच्याविषयी ही एक गोष्ट आहे. एकच मी आता जाता जाता सांगतो, मी त्यावेळी आता तिथपर्यंत पोहोचीन तर वेळ राहील का नाही मला माहित नाही. तर एक ऑर्किड होतं आपल्या भूतान आणि भारताच्या बॉर्डरवर, ते बॉम्डिला आणि तवांग बिवांग प्रदेश आहेत त्या ठिकाणी, बरोबर. तर त्या भागामध्ये हे सगळं ब्रिटिशांची सत्ता असतानाची गोष्ट. आणि त्या दरम्यान ब्रिटिशांनी त्यांच्याकडे म्हणजे नुकतंच युरोपामध्ये अमीर उमरावांचं जे मध्ययुगापासून फॅड आलं होतं त्याच्यामध्ये माझ्या बागेत सगळ्यात चांगली वनस्पती असेल तर मला जास्ती सोसायटल स्टेटस असं म्हणून वेगवेगळ्या ठिकाणच्या जगातल्या वनस्पती त्यांनी तिकडं नेऊन लावल्या. त्यातलं एक ऑर्किड इतकं रेअर होतं आणि ते आमच्या बागेत पाहिजे असं म्हणून त्यांनी ते नेलं आणि ते नामशेष झालं आपल्याकडून. त्याला लॉस्ट ऑर्किड असंच नाव अनेक वर्ष दिलं होतं. तर त्या लॉस्ट ऑर्किडसाठी आपल्याकडे एक पिंक हेडेड डक नावाचा नॉर्थ ईस्ट मध्ये पक्षी होता. तो ते भुसा भरलेले नमुने परत संग्रहात, खाजगी संग्रहात पाहिजेत लोकांच्या, म्हणून तो पक्षी नामशेष झाला. तो तर काही परत सापडलाच नाही. ऑर्किडच्या निदान नशिबात होतं की हे परत काही ठिकाणी सापडलं आणि त्याचा शोध आणि या सगळ्या गोष्टी. पण असे पद्धत होते की आपल्या इथून फुलं प्रदेशात न्यायची, युरोपात न्यायची विशेषतः. आणि युरोपातल्या भागात तुम्ही जर बघितलं तर कित्येक ट्रॉपिकल एलिमेंट आहेत. म्हणजे असं फिरता तुम्ही गार्डन्स मध्ये गेलात तर लक्षात येतं हा मूळचा आपल्याकडचाच आहे, इंडियन आहे. मला अगदीच परदेशात आयसोलेट वाटलं. युरोपात तर भाऊ बहीण आपले ओळखीचे वनस्पती दिसू शकतात. रोडोडेंड्रॉन, विशेषतः युरोप अमेरिकेमध्ये रोडोडेंड्रॉनच्या इतक्या व्हरायटीज डेव्हलप केलेल्या आहेत, सगळीकडे लावलेल्या, त्या सगळ्या मूळ त्यातल्या बऱ्याचशा आपल्याकडून केलेल्या. तर असं एक मांडायचा प्रयत्न केला आणि या 5-7-8 जे ग्रुप्स आहेत त्याच्यामध्ये एक दोन उदाहरणं देऊन, कारण असा मुद्दा असा असू शकतो की नेमक्या कुठल्या वनस्पती स्वीकारायच्या आणि कुठल्या घ्यायच्या. तर मी अजित आगरकरांचं उदाहरण समोर ठेवलं की जे जास्ती प्रॉस्पेक्टिव्ह असतील त्यांना शक्यतो निवडायचं नाही. निवड समिती निवड न करणारी समिती असते, तसं निवड जी घेतलेली आहे ती अशी रॅन्डमली केली. त्याच्या मागे काही फार मोठा विचार आहे अशातला भाग नाही. अजित आगरकरांचं म्हणजे ते आता क्रिकेट समितीचे निवड समितीचे अध्यक्ष आहेत म्हणून. इव्होल्युशनरी मार्व्हल्स मध्ये उत्क्रांतीमध्ये खूप आधी उत्क्रांत झालेले, तर जगातलं पहिलं फूल जे होतं ना ते 15 कोटी 14.5 कोटी वर्षापूर्वी निर्माण झालं, 150 मिलियन इयर्स अगो. त्याचं नाव आहे आर्चिफ्रक्टस सायनेन्सिस. तर ते चीन मधलं मूळचं फूल, पहिलं जगातलं जे पहिलं फूल उमललं ते, आणि ते नामशेष झालं कारण आता ते काही त्या कॉम्पिटिशन जी झाली वनस्पतींची त्याच्यात टिकून राहू शकलं नाही. आणि सध्या अगदी खूप पूर्वी अस्तित्वात असलेलं आणि
आत्ता टिकून आहे असे अँबोरेल्ला नावाचं वनस्पती आहे. आणि हेच तुमच्यापैकी बऱ्याच लोकांनी आपल्या अभ्यासातही असतं. गोंडवाना नावाचा महाखंड होता ना, तो कसा स्प्लिट झाला आणि त्याचे तुकडे झाले, म्हणजे साऊथ अमेरिका, आफ्रिका, मादागास्कर, इंडिया, ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलिया बरोबर एक न्यू कॅलेडोनिया नावाचं बेट आहे. तर त्या न्यू कॅलेडोनिया बेटावरच फक्त सीमित राहिलेली अँबोरेल्ला नावाची वनस्पती आहे. आणि त्याच्यानंतर एक आपल्याकडून कोकणाच्या प्लॅटफॉर्मवरून डिस्क्राईब झालेली ट्रायथुरिया नावाची वनस्पती आहे, जी अतिशय प्राचीन वनस्पतींपैकी आहे. पण या प्राचीन वनस्पती, या जी 3 उदाहरणं दिली मी, त्या सगळ्या खुलणाऱ्या वनस्पती आहेत. त्याच्या आधी काही वनस्पती अशा होत्या की ज्या पृथ्वीवर होत्या आणि त्यातल्या टिकून राहिल्या. त्यातली एक आहे इव्होल्युशनरी मार्वल्स मध्ये वनस्पती म्हणून खूप आधी उत्क्रांत झालेली जिंगो बायलोबा नावाची वनस्पती. आणि जिंगो खूप पॉप्युलर आहे. आणि असं एक जनरल आपण म्हणतो की माणसामुळे खूप वनस्पती नामशेष झाल्या, प्राणी नामशेष झाल्या, हे सगळं माणसामुळे घडलंय. आणि आपण तर ते शास्त्रज्ञ सांगत असतात की 5 मेगा एक्सटिंक्शन झाली, म्हणजे विलय झाले. म्हणजे हे मोठे असे घटना घडल्या पृथ्वीच्या इतिहासामध्ये की अगणित वनस्पती प्राणी जे काही होते ते सगळे एक्सटिंक्शन त्याला म्हणतात. पर्मियन एक्सटिंक्शन, क्रेटॅशियस टर्शरी एक्सटिंक्शन, अशी 5 एक्सटिंक्शन झाली. आणि 6वं एक्सटिंक्शन आता माणसामुळे होत आहे असं मानलं जातं. सो वी आर इन द मिड ऑफ 6 मेगा एक्सटिंक्शन. हे 6व्या विलयाच्या काळात आपण असताना माणसामुळे काही वनस्पती टिकून राहिल्या. त्यातली ही एक वनस्पती म्हणजे ही जिंगो बायलोबा आहे. आणि टेम्परेट भागातली आहे, मूळ चीन आणि त्या सगळ्या भागात तिचा ओरिजिन आहे. आणि जिंगोचे बरेच स्पीसीज आहेत त्या फॉसिलाइज्ड आता आहेत. आणि फॉसिल त्याचे बऱ्याच ठिकाणी जगभरात मिळतात. फॉसिल म्हणजे वनस्पतींचे जे खडकांवर इम्प्रेस झालेले नमुने असतात ना, त्यांना फॉसिल्स किंवा अश्मीभूत, जीवाश्म किंवा निखात किंवा अश्मीभूत या प्रक्रियेने ते झालेले असतात. तर या अनेक जिंगोच्या भाऊबंधांचे फॉसिल्स आपल्याकडं मिळतात. आणि हा एकमेव लिव्हिंग मेंबर आहे. आणि बऱ्यापैकी आता जगभरला त्या बागांमध्ये लावलेला, मी सुद्धा इथं आगरकरमध्ये लावायचा प्रयत्न केला, तो काही जगला नाही, त्याला काही पुढं मानवलं नाही. पण भारतातही बऱ्याच ठिकाणी ह्याच्या ट्रॉपिकल बोटॅनिकल गार्डन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट केरळच्या गार्डनमध्ये आहे, लखनौच्या गार्डनमध्ये आहे, काश्मीर भागात ते असतीलच, लावलेले असतीलच. पण बऱ्यापैकी माणसाच्या हस्तक्षेपाने, माणसाने खास टिकवून झालेला असा हा जिंगोचा एकमेव भाऊबंद आहे. आणि त्याच्या जवळपासचे सगळे गोष्टी नामशेष झाल्या. तर बरेच असे यांना लिव्हिंग फॉसिल असं एक टर्मिनॉलॉजी वापरतात की जे वर्षानुवर्ष, लक्षावधी वर्ष यांच्यामध्ये काहीच बदल झाला नाही. म्हणजे त्यांनी काही, नाहीतर वनस्पतींमध्ये कसं होतं की काळाच्या ओघात निसर्गाचा काय जो रेटा असतो त्याला टिकून राहण्याच्या प्रयत्नात त्या वनस्पती हे होतात, काही नामशेष होतात, काही बदलत जातात. आणि अशा बदलत जातात की आता त्यांचं पूर्वी अशा होत्या की कोण होता असं तू, काय झाला असं तू गाणं आहे ना, तसं ते काहीसं पूर्ण बदलून जातात. पण ही जिंगो नावाची वनस्पती जवळपास आहे तशीच राहिली आहे. म्हणजे फॉसिल घ्यायचा आणि लिव्हिंग प्लांट घ्यायचा. कारण बऱ्यापैकी आता ज्यांना बॉटनी माहिती असेल त्यांना माहिती आहे की फॉसिल वेगळं असतं, त्या जुन्या वनस्पती असतात, आत्ताच्या वनस्पती सगळ्या वेगळ्या असतात. पण फॉसिलही आहे आणि लिव्हिंगही आहे. असे पाठोपाठ एक्झाम्पल असणारे प्राणी आणि वनस्पतींमध्ये फार थोडे, नॉटिलस नावाचा एक अॅनिमल्स मधला ग्रुप आहे की ते लिव्हिंग फॉसिलच त्यांना म्हणतात. अॅनिमल्सला, म्हणजे समुद्रातल्या अॅनिमल्सला शक्य होतं की वातावरण समजा एखाद्या ठिकाणचं बदललं तर ते मायग्रेट करू शकतात. वनस्पतींना ते शक्य होत नाही. पण काही वनस्पतींनी त्याच्यात मार्ग काढलेले आहेत. म्हणजे ते त्या भागात जिथं त्यातल्या त्यात बरं वातावरण असेल, सगळंच विरोधी वातावरण किंवा चॅलेंजिंग एन्व्हायरमेंट नाही, तर थोडंफार बरं वातावरण असेल तिथं त्या टिकून राहतात. त्यातली ही एक फार महत्वाची वनस्पती. इव्होल्युशनरी मार्वलमध्ये मला आणखीन एक महत्वाचा गोष्ट सांगायची, म्हणजे सह उत्क्रांती हा फार महत्वाचा निसर्गाचा घटक आहे. वनस्पती आणि प्राणी यांची एकसाथ उत्क्रांती होत असते. आणि या उत्क्रांतीच्या पायी टिकून राहिलेल्या अनेक वनस्पती आहेत. त्याच्यातलं एक उदाहरण म्हणजे दक्षिण आफ्रिकेमध्ये असणारं एक अँड प्लांट त्याला म्हणतात. त्याचं बोटॅनिकल नाव आहे अकेशिया स्पेरोसिफॅला. अकेशिया म्हणजे आपल्या सगळ्या बाभळी वगैरे कुळातल्या वनस्पती आहेत. तर त्याचं स्पेरोसिफॅला शब्दाचा अर्थ म्हणजे त्याचे काटे जे आहेत ते मोठे जाड होतात, पोकळ होतात. आणि हे काटे आर ऍक्च्युअली 1, 2 BHK, 3 BHK
लक्झुरियस अपार्टमेंट, नो वॅट, नो टॅक्स, काय ते म्हणतात, नो जीएसटी फॉर अँड्स टू स्टे. तर मुंग्या त्याच्यामध्ये जाऊन राहतात. बरं, हे नुसतंच त्यांचा लॉजिंग सर्व्हिस अशातला भाग नाही, तर हे जे किडे मुंग्या आहेत त्यांना वनस्पती यंग ज्या मुंग्या असतात त्यांना काही स्वरूपाचं प्रोटीन ग्लोब्युली देतात. प्रोटीन रिच असे गोळे लाडू असतात ना, ते लाडू सुद्धा त्या मुंग्यांना खायला देतात. फायदा काय होतो वनस्पतींना, तर हे अन्न दिलं, राहायची सोय केली, हे सगळं केलं तर मग वनस्पतींना फायदा काय होतो, तर वनस्पतींना जेव्हा या आफ्रिकेतल्या किंवा काय तुम्ही आफ्रिका खंडातल्या अशा अर्थाने जेव्हा सगळे जे सवानाज आहेत ना, तिथं जे बाभळी वर चरणारे प्राणी असतात, जिराफ असतील, झेब्रे असतील, ते जेव्हा या बाभळींना खायला येतात तेव्हा पान तोडल्या पहिला जो हिसका बसतो त्यावेळी त्या सगळ्या मुंग्यांना कळतं आणि त्या सगळ्या या त्यांच्या मुक्कामाच्या या जे काटे असतात त्याच्यातून बाहेर येऊन या प्राण्यावर हल्ला करतात. आणि त्या पेशव्याची कशी शेवटच्या पेशव्यांची तैनाती फौज होती, तशी ही मुंग्यांची एक प्रकारची तैनाती फौज या वनस्पतींनी पाळली आहे. आणि मग त्याच्या बदल्यात हे वनस्पतींना फायदा होतो की ते खाल्लं जात नाही. काटे असतातच पण त्याच्या जोडीनं ही एक विशेष सेवा त्यांनी केलेली आहे. असंही शास्त्रज्ञांनी नंतर अभ्यास करून ठेवलाय की वन्स इन अ व्हाईल यांना कंटाळा येतो की आता खूप दिवसात फिरायला गेलो नाहीये तर कुठेतरी पर्यटन करून यावं, म्हणून त्यात या मुंग्या ह्याच्यातून झाडावरून खाली उतरतात, आसपास त्या झाडाच्या फिरतात आणि ते झाड वगळता इतर झाडाची कुठली रोपं रुजली असतील तर ते मॅन्युअली रिमूव्ह करून प्रत्यक्ष बिया त्या रुजणाऱ्या काढून उचलून त्याची जी कॅनोपी असेल त्याच्या बाहेर टाकून देतात. असंही लोकांनी, सायंटिस्टनी दाखवून दिलं. एवढं इव्होल्युशनरी मार्वल म्हणजे याच्यामुळे त्या मुंग्याही स्पेसिफिक ज्या होत्या त्या टिकून राहिल्या आणि वनस्पती टिकून राहिली. त्यानंतर एक इव्होल्युशनरी मार्वल म्हणता येईल अशी वनस्पती म्हणजे हे प्रकारची आपल्या कड्यांवर वाढणारी, सह्याद्रीतल्या कड्यांवर वाढणारी वनस्पती आहे, ज्याला मराठी नाव आहे शिंदळ माकुळी. आणि उभ्या कड्यांवर वाढते आणि उभे कडे हे खूप चॅलेंजिंग अधिवास आहेत राहायला. 8 महिने पाणी नसतं, 4 महिने फक्त त्यांना पावसापुरतं पाणी मिळतं, 8 महिने एकदम कोरडे. अशामध्ये राहण्यासाठी जे काही बदल त्या वनस्पतींनी केले त्यातला एक बदल म्हणजे ते सक्युलंट असतात, म्हणजे त्याच्या खोडामध्ये पाणी साठवून ठेवतात आणि हे पाणी साठवून ठेवल्यामुळं ते वर्षभर टिकू शकतात. तर ही वनस्पती वैशिष्ट्यपूर्ण का, तर जगातल्या अत्यंत दुर्मिळ असलेल्या 12 वनस्पतींपैकी ही वनस्पती एकेकाळी होती. आता मात्र ती अनेक ठिकाणून सापडल्यामुळं ती आता त्या लिस्टमध्ये नाहीये पहिल्या थ्रेटन्ड प्लांटच्या. पण आपल्याकडची वनस्पती शिंदळ माकुडी नावाची सगळ्या आपल्याकडच्या किल्ल्यांवर वाढते. मूळ याचं शिवनेरीवर त्याची टाईप लोकॅलिटी आहे आणि शिवनेरीवरून ती पहिल्यांदा सापडली. मग ती सज्जनगडला मिळते, पुरंदरच्या वज्रगडावर मिळते, अशा बऱ्याच ठिकाणी उभ्या कड्यांवर असणारी वनस्पती आहे. अजून एक खूप इंटरेस्टिंग इव्होल्युशनरी मार्वल आहे म्हणजे हे एक ऑर्किड आहे आणि हे कुजणाऱ्या जे डिकेइंग अँड डेड मॅटर असतं त्याच्यामध्ये ते मिळतं. आम्ही एक इला फाउंडेशनसाठी ऑर्किडचं पुस्तक केलं होतं, त्याचं नाव होतं वाईल्ड ऑर्किड्स ऑफ नॉर्दर्न वेस्टर्न घाट आणि सगळी ऑर्किड मिळाली, आम्ही प्रयत्नपूर्वक गोळा केली. आणि हे डिडिमोप्लेक्सिस काय मिळणं फार तसं अवघड होतं आणि काहीच पूर्वीच्या लिटरेचरमध्ये अशी खूप डिटेलिंग खूप गोष्टींची सवय होतीच असं नाही की हॅबिटॅट नीट लिहून ठेवली पाहिजे असं काही नाही, किंवा इकॉलॉजिकल नोट्स ज्या अपेक्षित असतात त्या फारशा नसल्यामुळे कुठं मिळतं काय मिळतं की फक्त खानापूर तालुका असं त्यांनी लिहिलं, बेळगाव डिस्ट्रिक्ट त्या भागात किंवा कारवार बिरवा भागात मिळतं. तर याची गंमत अशी आहे की बांबूच्या बेटाच्या कडेने वाढतं आणि वर्षात एकदा कधीतरी ते बांबूच्या बेटाच्या आसपासच्या आगी लावून टाकतात. त्या आगी लागल्यानंतर ते सगळं जळून गेलं की तो फायर इज अ ट्रिगर फॉर दॅट प्लांट. ते फायर या ट्रिगरनी त्याला ते फुटतं आणि मगच त्याला फुलं येतात. अगदी नाही तर ते तसंच टिकून राहतं. तर हे त्याला काही आता इतकं रेअर प्लांट आहे, ऑर्किड आहे की त्याला काही असं नाव स्पेसिफिक मराठीत वगैरे काही नाही आहे, पण खूप इव्होल्युशनरी मार्वल आणि त्याच्या बरोबर टिकून राहिलेलं. म्हणजे वर्षानुवर्ष त्या बांबूचं, त्या जळणाऱ्या अधिवासाचं, त्या राखेचं, त्या आगीच्या ट्रिगरचं आणि ऑर्किडचं इतकं इंटरेस्टिंग सहजीवन आहे की ते टिकून राहिलंय. पुढचं एक खूप इंटरेस्टिंग इव्होल्युशनरी मार्वल ज्याला म्हणता येईल असं प्लांट म्हणजे हे आहे, त्याला मराठीत मी वापरायला सुरुवात केला शब्द जल उभारी वनस्पती. म्हणजे
इंग्रजीमध्ये त्याला बरेच शब्द आहेत. डेसिकेशन टॉलरंट प्लांट असं म्हणतात. नॉर्मली आता ह्या वरच्या ॲव्होकॅडोच्या झाडाचं काय होईल, याला पाणीच दिलं नाही तर याची पानं वाळायला लागतील आणि ते काही वर्षानंतर ते मरून जाईल. तसं होणार नाहीये, पण हायपोथेटिकल केस. आता ह्याची पानं वाळून गेल्या, त्या पानातलं लाईफ संपलं, ते काही परत रिवाईव्ह बॅक होणार नाही, ते परत जगणार नाही. पण या डेसिकेशन टॉलरंट किंवा जलउभारी वनस्पती आम्ही ज्याचा अभ्यास करतो त्याच्यामध्ये गंमत अशी होते, ते वाळलेलं पान जे असतं ना, ते पान परत हिरवं होतं पाणी तेव्हा ज्याला मिळतं तेव्हा. तर ह्याच्या प्राण्यांमध्ये कशी ती हिवाळी निद्रा आणि उन्हाळी निद्रा असते, हायबरनेशन आणि एस्टिवेशन म्हणतात त्याला, त्या निद्रेसारखं या वनस्पतींची निद्रा आहे की ते त्यांचं मेटाबॉलिझमचे प्रोसेस असतात ना, ते इतकं कमी करून ते 10% आणून ठेवतात आणि 10% ती जिवंत असते पेशी आणि ती मेलेली नसते आणि परत तशीच राहते, पूर्ण वाळून गेलेली असते. सो या स्ट्रॅटजीला ड्राय बट डोंट डाय अशी स्ट्रॅटेजी म्हणतात, की ते वाळलंय पण मेलेलं नाहीये. आणि आपल्याकडचे सह्याद्रीवरचे कडे जे आहेत ना, त्याला त्या कड्यांवर वाढणाऱ्या अनेक ग्रासेस जे आहेत ना, विशेषतः हे सगळे या डेसिकेशन टॉलरंट प्रकारातले आहेत. आणि त्यामुळं पहिला पाऊस झाला आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जाऊन बघितलं तर ते हिरवगार झालेलं असतं. आणि आपल्या सह्याद्रीमध्ये त्या ग्रासला चिरकं असं नाव आहे. आणि त्या तिथल्या स्थानिक लोकांना वगैरे तुम्ही विचारलं याचा काय उपयोग गवताचा, तर ते म्हणतात फारच इंटरेस्टिंग की ट्रॅडिशनल नॉलेजला, स्थानिक लोकांना, सायंटिस्टला जेवढी माहिती असते त्याच्या 1-4 गोष्टी जास्तीच माहिती असतात, असं माझा 100% विश्वास आहे. तर त्या माणसाने असं सांगितलं की आम्ही गुरांना ना पावसाळ्यापर्यंत काय कडवा बिडवा घालतो किंवा भात्याड घालतो किंवा गव्हाचा पाचड घालतो उन्हाळ्यापर्यंत, उन्हाळा संपेपर्यंत. पावसाळा सुरू झाला की हिरवं घालायचं, अशी पद्धत असते आपल्याला. पण लगेच पहिल्या पावसात काही हिरवं गवत तरारून येत नाही आणि जनावरं खाऊ शकतील असं होत नाही. तर या चिरक्याच्या फांद्या हे कापायच्या, त्यांना माहितीये ते परत फुटणार आहे त्याच्यातून, त्याच्यात जो टिलर आहे त्याच्यातून ते चिरकं पहिलं हिरवं होतं म्हणे, ते आम्ही जनावरांना पावसाळ्याच्या पहिल्या सरीनंतर घालतो. तर ट्रॅडिशनल नॉलेजला हे माहिती होतं, फक्त आम्ही नंतर त्याला आता डेसिकेशन टॉलरंट प्लांट वगैरे असं ग्रुपिंग केलं. तर त्या डेसिकेशन टॉलरंट प्लांट मधली त्या जलउभारी वनस्पतींपैकी ही संजीवनी नावाची वनस्पती आहे. आणि त्याला संजीवनी म्हणायचं कारण तुम्हाला समोरच आहे की ते पूर्ण वाळलेलं आहे. आपल्याकडचेच फोटो आहेत आपल्याकडं, इव्हन विश्रामबागवाड्याच्या बाहेरही हे विकायला बसलेले बरेचदा मी बघितलेले आहे. तर ते परत पाण्यात टाकलं तर ते पूर्ण हिरवगार होतं, कारण ते परत मी म्हणलं तसं हे डेसिकेशन टॉलरन्सचे गुण आहेत. आणि जगभरात एकूण सपुष्प वनस्पतींच्या 4.25 लाख जाती आहेत. त्या 4.25 लाख जातींपैकी फक्त 350 अशा वनस्पती आहेत. आणि 350 पैकी भारतातून किती असतील तर 62. आमचंच काम आहे. आधी 8-9च माहिती होत्या, त्या आम्ही त्याचा अभ्यास करून करून त्याचा नंबर 62 वर नेलेला आहे. पण एवढं सगळं इंडियाचं कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि याचा उपयोग काय, तर साऊथ आफ्रिकेतले एक आमच्या कोलॅबरेटर आहेत जिल फेरेट म्हणून. साऊथ आफ्रिकेमध्ये एक साऊथ आफ्रिकेपेक्षा इथिओपिया नावाचा देश आहे. त्यांचं एक आपलं कसं स्टेपल क्रॉप तांदूळ आहे, तसं त्यांचं टेफ नावाचं क्रॉप आहे, धान्य आहे, ते खातात. तर त्या टेफचा एक भाऊबंद हा डेसिकेशन टॉलरंट आहे, जंगली भाऊबंद. तर ह्या चिल मॅडमची अशी योजना आहे की त्या टेफचे, जे जंगलात वाढणारं टेफ आहे, त्याचे जीन्स या क्रॉपमध्ये घातले तर क्रॉप, आणि त्या म्हणतात की 4-5 वर्षात हे क्रॉप प्रत्यक्षात येईल, शेतावर लावता येईल. तर तुम्ही विचार करा की शेतकऱ्यांसाठी काय, म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय, कोणासाठी, की ते क्रॉप लावलं, त्याचं वर्ष झालं की हार्वेस्ट करून घेतलं, ते तसंच वाळलेलं राहू द्यायचं शेतामध्ये. पुढच्या पावसाळ्यात परत पाऊस पडला की ते परत हिरवगार अख्खं झाड, आणि पुढच्या वर्षी परत बिया, असं वर्षानुवर्ष चालू राहू शकेल. भविष्यात जेव्हा क्लायमेट चेंजचं म्हणतो, क्लायमेट चेंज हा एक मोठा संकट आपल्या समोर आहे, त्याला टिकू शकणारी जर पिकं आपल्याला हवी असतील तर हे असे वनस्पतींचा शोध घेणं महत्वाचं. त्यामुळे खूप लोक आम्हाला म्हणतात की काय तुम्ही नुसतंच वनस्पती जाऊन बघता, हे करता ते करता, त्याचा उपयोग काय, ऍप्लिकेशन काय. तर हे ऍप्लिकेशन आहे की 50 वर्षांनी जेव्हा खरंच पिकांसाठी कुठल्या वनस्पतीतले जीन कुठले पाहिजे असलेले हवे असतील तर आम्हाला बऱ्याच गोष्टी सांगता येतील. तर हे एक प्रकारचं इव्होल्युशनरी मार्वल असलेली ही वनस्पती आहे. पुढचा गट मी त्याचा असा केलेला आहे की ज्याला मी म्हणतो की फ्लोरल क्युरिओसिटीज. ह्याच्यामध्ये खूप फ्लोरल क्युरिओसिटीज मध्ये अनेक गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत. मी 2च उदाहरणं घेतलेली आहेत. त्याच्यातलं पहिलं उदाहरण आहे हे सापकांदा नावाची वनस्पती. आणि फोटो तुम्ही बघितले असतील,
हे सापकांदे उभे कट केलेत बरं का, हे असं निसर्गात दिसत नाही. त्याला एक कडेनी पूर्ण स्पेस असतं, कव्हरिंग असतं आणि कव्हरिंग मधून ही त्याची दांडी एक बाहेर आलेली असते आणि आतमध्ये त्याची फुलं असतात. तर निसर्गामध्ये इतक्या इंटरेस्टिंग गोष्टी तुम्हाला काही काही दिसू शकतात. तर ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे फिमेल फ्लॉवर्स आहेत आणि हे मेल फ्लॉवर आहेत फक्त या कांद्याने. तर तुम्ही जर बघायला गेला निसर्गाला की कुठल्या झाडांना नुसती मेल फुलं आहेत आणि कुठल्या झाडांना फिमेल आणि मेल फुलं आहेत, तर याचं रिलेशन खालच्या कंदात सापडतं. कंद ज्या आता पहिल्या वर्षी समजा बी रुजली एखाद्या वनस्पतीची आणि त्याच्यातून वनस्पती कंदातून बी पासून एक कंद तयार झाला छोटा, आणि त्या कंदातून पहिली काही वर्ष जे वनस्पती येते ती फक्त मेल फुलं असतात त्याला. आणि कारण त्या झाडाला पोसायचं असतं. फिमेल फ्लॉवर जर असेल, फिमेल फ्लॉवरला बिया तयार करायच्या, त्या बियामध्ये अन्न साठवायचं, फळ म्हणजे थोडक्यात. आणि याच्यासाठी जी इन्व्हेस्टमेंट लागते ना, ती तो छोटा कंद त्याला तो झेपत नाही, त्याला पेलू शकत नाही. म्हणून तो दरवर्षी ते अन्न तयार करतात, त्या कंदात साठवतात. कारण यांची गंमत अशी होते की आधी फुलं येऊन जातात आणि फुलं विलं गेली सगळी की मग अनेक दिवस पान राहतं, ते अन्न तयार करतं, त्या कंदात साठवत राहतं आणि कंद पुरेसा मोठा झाल्यानंतर त्याला पुढच्या वर्षीपासून फिमेल फ्लॉवर्स यायला लागतात. आणि हे खूप इंटरेस्टिंग फेनॉमिनॉन आहे की कधी मेल फ्लॉवर्स आणि कधी फिमेल फ्लॉवर आणि त्याचं रिलेशन कसं एस्टॅब्लिश करायचं. त्यामुळे या सापकंद्या आणि त्याच्या कुळातल्या बऱ्याच वनस्पती, त्यातली एक सुवर्णाविषयी आपण नंतर बोलूयात. अजून एक दुसरी वनस्पती आहे म्हणजे सिरोपेजिया किंवा कंदील पुष्प नावाची वनस्पती. हा एक परत सेक्शन घेतलेला आहे. आणि बऱ्याचशा सगळ्या फुलांमध्ये असं होतं की जी बाहेरून रंगीबेरंगी असतात. बाहेरून आपल्याला वाटतं की किती छान कलर आहे, याचं सेक्शन घेतल्यावर कळतं की त्याला आतून किती रंगीबेरंगी आहे. कारण त्याला एक विलक्षण अशा प्रकारचं ट्रॅप मेकॅनिझम असतं. तर ते ट्रॅप मेकॅनिझम म्हणजे एक किडा हे ओपन स्ट्रक्चर आहे त्याच्यातून आत जातो आणि तो किड्याला सगळं दिशा दाखवायला की कुठं तुला जायचंय, ते सगळे रंग त्याच्यासाठी हे सगळे पॅटर्न आहे. आणि तो किडा इथं पोहोचला की त्याला असे खूप हेअर्स तुम्हाला दिसतात इथं त्या फोटोमध्ये. तर त्या हेअरमुळे तो किडा रात्रभर या फुलामध्ये बंदिस्तच राहतो. आणि त्यांनी आदल्या दिवशी आदले फुलं भटकून जे काही परागकण गोळा करून आलेले असतात ते सगळे परागकण घेऊन तो इथपर्यंत येतो आणि याचं फर्टिलायझेशन होतं या फुलाचं. आणि त्याला रात्री बाहेर पडता येत नाही कारण हे हेअर्स असे असतात. आणि एकदा वनस्पतीला कळलं की त्यांना तो ट्रिगर असतो की कळलं की फर्टिलायझेशन झालंय, तर पहिलं काम काय होतं, हे हेअर सगळे लुळे होतात, ढिले पडतात आणि फुल अख्खं उलट होतं, म्हणजे अपसाईड डाऊन होतं. आणि मगच त्याला कार्यभार उरकल्याशिवाय बाहेर सोडणार नाही, असं बाकी पुणेरी पॅटर्न म्हणेल असं तो त्याच्यामध्ये असतो. आणि मग तो असलेला जो काही ती डिप्टेरल फ्लाईज म्हणजे डासाच्या कुळातल्या फ्लाईज आहेत त्या पॉलिनेट करतात. त्यांना काय लक्षात येत नाही की आपण फसवलो गेलोय. नवीन कुठली तरी स्कीम कशी असते तशा नवीन स्कीमकडे आकर्षित होतात, तसं दुसऱ्या फुलाकडे आकर्षित होतात आणि हे केलं जातं. या वनस्पतीचं बोटॅनिकल नाव आहे सिरोपेजिया सह्याद्रिका. आणि ज्यांनी त्या वनस्पतीचा शोध लावला ही पहिल्यांदा माहीत करून दिली ते डॉक्टर कुलकर्णी, बीजी कुलकर्णी आलेले आहेत. त्यांनी त्या काळात 60s मध्ये, सर एकदा उभं राहा, तर त्यांनी 2 या सिरोपेजिया कुळातल्या वनस्पतींचं नाव पहिल्यांदा शोधलं आणि पहिली अशी स्पीसीज आहे जागतिक स्तरावरची, त्याला सह्याद्रीचं नाव दिलंय. आपल्याकडे आता सह्याद्रीचं महत्व पटलंय पण त्यांना सरांनाही 50 वर्षापूर्वीच लक्षात आलं होतं आणि त्यांनी या वनस्पतीला हे नाव दिलं. तर असे हे जे इंटरेस्टिंग क्युरियस प्लांट्स आहेत त्याच्या थोडं पुढे जाऊन आपण इंटेलिजंट अँड इंटरॅक्टिव्ह प्लांट्स कडे जाऊया. तर हे इंटेलिजंट अँड इंटरॅक्टिव्ह प्लांट्स मध्ये एक मेजर वनस्पतींचा गट आहे कीटकभक्षी वनस्पती. तर कीटकभक्षी नॉर्मली काय होतं निसर्गामध्ये, सर्वसामान्य चित्र बघितलं तर कीटक वारंवार वनस्पतींना खात असतात आणि वनस्पती त्या ह्याला बळी पडत असतात. त्यांचे काय मार्ग असतील उत्तर द्यायचे ते प्रयत्न करू नये, पण 99.99% वेळा किड्यांनीच वनस्पतीला खाल्ले असं चित्र दिसतं. पण मग तो जो अमर अकबर अँथनी मधला तो डायलॉग आहे ना, तो अँथनी त्या आरशासमोर उभं राहून म्हणत असतो की
त्यांनी मला 9 बुक्क्या मारल्या. उसने आपण तो 9 मारा लेकिन आपण 1 मारा वो भी सॉलिड मारा की नाही. हा एकमेव डायलॉग मला या इन्सेक्टिव्हरस प्लांट बघितलं की आठवतो. कारण काय जे थोडंफार वनस्पतींचा प्रतिकार आहे इन्सेक्टच्या विरुद्ध जी आघाडी उभारलेली आहे त्याच्यामध्ये खूप इंटरेस्टिंग काय काय गोष्टी आहेत. मी आता सगळ्या त्या वनस्पतींविषयी बोलत नाही. मी 6-7 तरी फोटो ठेवले. त्यातलं हे सॅरासेनिया नावाचं ट्रम्पेट पिचर नावाचं प्लांट आहे. नॉर्दर्न अमेरिकेमध्ये बॉग्स आणि असे काही काही वेगळे हॅबिटॅट आहेत की जिकडं जमिनीमध्ये न्यूट्रिएंटच पुरेशी उपलब्ध नसतात. तेव्हा या वनस्पतींना पर्याय नसतो की कीटकांना खाऊन आपल्या न्यूट्रिएंटची कमतरता भरून काढायची. तर त्यातलं हे ट्रम्पेट पिचर नावाचं प्लांट आहे. त्यानंतर हे एक पर्पल पिचर असं त्याला म्हणतात. सारासेनिया मधलंच आहे. ट्रम्पेट पिचरचाच प्रकार पण पर्पल पिचर म्हणतात. त्यानंतर हे आपल्या सह्याद्रीत असलेलं युट्रिक्युलारिया किंवा त्याला कावळ्याच्या डोळ्याची वेल असं नाव आहे. किंवा एक इंटरेस्टिंग फार नाव आहे की सीतेची आसवे असं त्याला नाव आहे. आणि सीतेची आसव आणि म्हणतात की रावण जेव्हा सीतेला घेऊन गेला लंकेमध्ये जिथं जिथं सीतेचे अश्रू पडत गेले तिथं तिथं ही वनस्पती फुलली असे एक लोककथा आहे. गोव्यामध्ये त्याला कावळ्याच्या डोळ्याची वेल म्हणतात. तो एकाक्ष असल्यासारखे एक मध्ये हा डॉट आहे ना पुढच्या स्लाइड मध्ये दिसेल दुसऱ्या युट्रिक्युलारियामध्ये. हा एका डोळ्यामुळे त्याला एकाक्ष असल्यासारखं म्हणून कावळ्याच्या डोळ्याची वेल म्हणतात. तर ही कीटकभक्षी वनस्पती आहे आणि त्याच्या मुळावर असे छोटे छोटे ब्लॅडर्स किंवा या पिशव्या असतात आणि त्या पिशव्यांमध्ये अतिशय छोटे निमॅटोड्स नावाचा एक प्राणी गट आहे. खूप संख्येनं विपुल असलेले निमॅटोड्स याच्यामध्ये कॅच केले जातात. याला एक झाकण असते. ते झाकण ओपन केलं जातं, पाणी आत घेतलं जातं. पाण्यावरून निमॅटोड तो असतो तो आत ट्रॅप होतो, पाणी बाहेर टाकलं जातं सगळं. मग ती वनस्पती डायजेस्टिव्ह ज्युसेस ते निमॅटोड किंवा ऑर्गॅनिझम पचवायला ज्युसेस सोडते. पचवलं जातं, सगळं ऍब्सॉर्ब केलं जातं, झाकण उघडलं जातं, परत पाणी आत जातं आणि त्याच्याबरोबर तो सांगाडा त्याचा जो कोणी आहे तो वाहून जातो. असे त्याचं जनरल मेकॅनिझम आहे. तर यातलंच हे दुसरं एक युट्रिक्युलारिया पिंग्विक्युला नावाचं एक परत अमेरिकेतलंच नॉर्दर्न अमेरिकामध्ये असलेलं हे इन्सेक्टिव्होरस प्लांट आहे, कीटक पक्षी. आपल्याकडे एक मिळणारं ड्रॉसेरा इंडिका नावाचं आपल्या पुण्यातल्या टेकड्यांवरही मिळणारं ही दवबिंदू नावाची वनस्पती. आणि ह्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की हे दवबिंदू हे खूप चिकट असतात आणि त्याच्यामध्ये छोटे छोटे इन्सेक्ट्स कधी कधी मोठे इन्सेक्ट सुद्धा अगदी व्यवस्थित ट्रॅप केले जातात. आणि ते जर निरीक्षण करत बसलं तर लक्षात येते की ती पानं कशी त्याला पूर्ण एंगल्फ करून टाकतात, वेढून टाकतात आणि मग तो डायजेस्टिव्ह ज्युसेस आपल्या प्राण्यांमध्ये कसं असतं की आपण काहीतरी पदार्थ आत घेतो आणि पचवतो आणि वनस्पतींना असं काही करावं लागत नाही कारण त्यांना अन्न तयार करता येतं. पण फंजायमध्ये असं आहे की ते डायजेस्टिव्ह ज्युसेस बाहेर टाकतात स्वतःच्या शरीराच्या आणि ते सगळं पचवतात आणि मग ते शोषून घेतात. त्यामुळं त्यांना फंजायला फायदा असा होतो की त्यांना ऍसिडिटी वगैरे काही होत नाही कारण सगळं डायजेशन पोटाच्या बाहेर आहे. पण हे प्लांट्स मध्ये असं काही असतं शक्य नाही. पण जेव्हा त्यांना मेकॅनिझम मिळालं तेव्हा त्यांनी बाहेरचं डायजेशन शरीराच्या बाहेर ते सगळं डायजेस्ट केलेलं आहे. हा एक तो ह्याचा फोटो त्याच्यामध्ये इन्सेक्ट कसा ट्रॅप झालेला ते दिसतंय. आणि त्याच्यामधलं सगळ्यात इंटरेस्टिंग प्लांट असेल तर हे याला व्हीनस फ्लाय ट्रॅप असं म्हणतात. आणि तो उत्क्रांतीचा जो पिता होता डार्विन, त्या डार्विननी अत्यंत फास्ट म्हणजे मिरॅकल असं त्याचं वर्णन केलेलं आहे की इतकं फास्ट मुवमेंट. सो नॉर्मली वनस्पती या त्यांच्या हालचालीसाठी प्रसिद्ध नाही आहेत. म्हणजे दे आर नॉट असोसिएट, वी डोंट असोसिएट प्लांट्स विथ मुवमेंट्स. प्राण्यांमध्ये हालचाल होते, वनस्पती शांतपणे चालू असतात. त्यांची हालचाल खूप होते. म्हणजे एका पानाची लोकांनी हालचाल मोजली दिवसभरात, त्याला एक ग्राफ लावायचा आणि ते किती हालतंय दिवसभरात हे सगळं बघायचं. तर आपलं काही किलोमीटर आपले कसे 800 स्टेप मी चालीन, 900 स्टेप मी चालीन असे घड्या घालून एम्स असतात ना, तसे त्यांचेही असते की एवढं मी एवढं पान हलवीनच असं वगैरे. तर त्यांच्या मुवमेंट खूप असतात. पण वी डोंट रेकग्नाइज की हे ॲव्होकॅडो इथं वाढलं, यांनी पाणी बिणी घातलं आणि जेव्हा त्याला फळं यायला लागली तेव्हा ते माझ्या दारात आलं. असं ते पारिजात फुलला दारी, फुले का पडती शेजारी, असं ते होत नाही. मुवमेंट फार तशा प्लांट्समध्ये नाही आहेत. पण डार्विनच्या मते हे जे प्लांट आहे ना, हे व्हीनस फ्लायट्रॅप, हे खूप सगळ्यात फास्ट मुवमेंट पैकी आहे.
तर हा ट्रॅप असतो याचा व्हीनस फ्लाय ट्रॅप इथं दिसेल तुम्हाला. तर या व्हीनस फ्लाय ट्रॅप मध्ये असे 5-6 हेअर्स असतात आणि त्या हेअर्सच्या कडेनी सरफेस जो असतो तो छान गुळगुळीत असतो आणि त्याच्यावर लिटरली साखर लावलेली असते. मी प्रयोग केला की ते असं घेतलं आणि चाखून बघितलं, ते व्यवस्थित अगदी चितळ्यांच्या गुलाबात इतकं गोड नाही लागलं, पण गोड लागतं असं ते जाणवतं की हे स्वीट आहे. आणि त्याच्यावर फिरत ते चाटत चाटत तो कीटक जातो आणि ते असे त्याला मध्ये मध्ये अशा खांब असल्यासारखे असतात, ट्रिगर्स असतात आणि ते 2 ट्रिगर 3 ट्रिगरला स्पर्श होऊन काही होत नाही कारण ते रॅन्डमली होऊ शकतात. पण सलग पाठोपाठ 5-6 ट्रिगरला स्पर्श झालाय याचा अर्थ तिथे कुठला तरी अॅनिमल आहे, इन्सेक्ट आहे, ते झाडाला लक्षात येतं. म्हणजे त्यांचं इव्हॉल्व तसे ते झालेले आहेत आणि पूर्ण हा ट्रॅप बंद केला जातो आणि त्या इन्सेक्टला त्याच्यामध्ये खाल्लं जातं. हे लक्षात येईल तुमच्या आता. हे प्लांट मधलं फार अमेझिंग मेकॅनिझम आहे त्याचं हे आणि फास्ट मुवमेंट होणार प्लांट आहे. ॲटिनबरोच्या नावाने डिस्क्राईब केलेली एक नेपॅन्थस म्हणजे घटपर्णीची जात आहे नेपॅन्थस ॲटिनबरोई नावाची, पण एक कीटकभक्षी आहे. अजून एक तुम्हाला माहिती आहे प्लांट मुवमेंट मधलं सगळ्यात लोकप्रिय उदाहरण कुठलं असेल? लाजाळू. अगदीच, ते एक फार इंटरेस्टिंग मेकॅनिझम आहे आणि त्याच्यामध्ये खूप गोष्टी आहेत. म्हणजे ते कसं हे सेन्सेस करतात की काय झालंय, कधी करायचं, या व्हिडिओ तुमच्या लक्षात येईल. पण दिस कम्स ॲट अ कॉस्ट की प्लांटला बरेच त्यासाठी एनर्जी एटीपी वापरायला लागतात. पण हा एक प्रकारचा डिफेन्स मेकॅनिझम आहे की ते खूप लाजाळू वाढलंय आणि कुठला तरी प्राणी येऊन त्याला खायला गेला तर मिटणं परवडतं पानं प्राण्यांनी खाण्यापेक्षा. म्हणजे हा कॉस्ट त्यांचं जे कॉस्ट म्हणजे आणि बेनिफिटचा गणित असतं ना, इकॉनॉमिक गणित पैशामध्ये आपण बघतो तसे एटीपी स्वरूपात पोहोचतात. एटीपीचं करन्सी म्हणजे एक ऍडिनिसोन ट्रायफॉस्फेट नावाची करन्सी आहे. कशी जगाची करन्सी ट्रू करन्सी एनर्जी इन टर्म्स ऑफ एनर्जी इलेक्ट्रिसिटी आहे, तशी प्लांटमध्ये एटीपी नावाची आहे. तर ही काही इंटरेस्टिंग उदाहरणं झाली. आपण काही फक्त पटापट जाता जाता मिनिएचर टू मॅसिव्ह असे बघू. हे वुल्फिया अरायझा नावाचं प्लांट आहे. सगळ्यात छोटी सपुष्प वनस्पती आहे आणि तुमच्या लक्षात येईल की तळ्यामध्ये वगैरे मिळतं आणि खूप म्हणजे त्याला फक्त 2 पानं असतात. अतिशय पानं म्हणजे मायक्रोस्कोप खाली बघावी लागतात अशी, आणि त्या 2 पानांच्या मध्ये छोटीशी त्याला फुलं आलेली असतात. आणि केवढं छोटं असेल हे लक्षात घ्या. अतिशय छोटं पान आणि एका बोटावर केवढी प्लांट्स मावलेली आहेत. म्हणजे एखादा म्हणला की मला एक 5000 वनस्पतींची रोपं पाहिजेत, तर मी त्याला असं न देतो हे वनस्पती कुठली आहे तू काय सांगितलं तेच. आणि ह्याच्या उलट म्हणजे सगळ्यात मोठं पान कुठलं असेल तर एक व्हिक्टोरिया अमेझोनिका नावाचं कमळ आहे. याच्यामध्ये अमेझॉन नदीत वाढणार त्याच्यात एखादं छोटं बाळही पाहू शकतं आणि त्या बाळाला बहुतेक त्यांनी त्याचं बोटॅनिकल नाव सांगितल्यामुळे ते रडत आहे असा माझा अंदाज. तर हे काही ट्रॅव्हलर्सना सापडलं दक्षिण अमेरिकेमध्ये अमेझॉनच्या खोऱ्यांमध्ये बऱ्याच नद्या तिथं ते वाढतात. आणि लिटरली आपल्या मराठीमधले सगळ्या प्रतीक आहेत ना की तो मिलिंद आणि हे याचे प्रतीक मांडले. तो किडा मुंगा जो असतो, भ्रमण जो असतो, तो फुलामध्ये कैद होतो. तर ह्याच्यामध्ये लिटरली तसं होतं की पहिल्या रात्री ते फुल पांढरं असतं, फुल याच्यातून वर येतं आणि पाण्याच्या सरफेस पासून ओपन होतं. तो जो काय मुंगा येतो तो त्याच्यामध्ये बसतो. रात्री ते फुल बंद होतं आणि पाण्यात बुडतं. लिटरली त्याचं डाऊनवर्ड मोमेंटनी पाण्यात तो भुंगा व्यवस्थित, कारण त्याच्या पाकळ्या भरपूर असतात त्यामुळे बऱ्यापैकी स्पेस, पुरेशी हवा, त्याला हवा असलेलं ऑक्सिजन सगळं राहतं. आणि दुसऱ्या दिवशी हा भुंगा आतमध्ये आलाय, तो काहीतरी हालचाल करणार, या ट्रिगरनी ते झाड पोलन तयार करतात आणि दुसऱ्या दिवशी पाण्यातून परत बाहेर येतं आणि ते पोलन त्यावेळी रिलीज झालेले असतात. त्या भुंग्याच्या शरीरावर सगळे पोलन लागलेले असतात आणि असं झाडाचं या इंटरेस्टिंग पद्धतीने परागीभवन आहे. पण ह्याचं सगळ्यात चांगलं इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे ह्याचा सपोर्ट किती लागेल ना मागून व्हेनेशनचा. कारण नॉर्मली पानांवर वगैरे पानांच्या नळ्या असतात ना पाणी वाहणाऱ्या, झायलेम बनलेल्या, त्या खूप स्ट्रॉंग असणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये ते झायलेमचं त्याचं स्ट्रक्चर, त्याच्यामध्ये पाणी कसं साठवून ठेवायचं
यांनी हे पान कसं टर्जिड करायचं की एक छोटं बाळ त्याच्यात मावू शकेल याच्यासाठी त्याच्या मागचं पानांचं व्हेरिएशन बघितलं, त्याच्यामधल्या जाळ्यांचा शिराविन्यास बघितला पानाच्या मागं, तर तो माया ते हे सगळ्यात इंटरेस्टिंग फीचर आहे या प्लांटचं. हे असं दिसतं, आणखीन क्लोज बघितलं तर हे असं दिसतं. तर खूप अमेझिंग प्लांट आहे. त्यामुळे ते अमेझॉन शब्द मुळात अमेझिंग त्या नदीचं नाव आणि अमेझॉन त्याच्यावरूनच आलेलं आहे. पुढची वनस्पती आहे म्हणजे ती कुठली आहे माहितीये? सुरण आहे. आपण जे खातो त्या सुरणाचा हा फुलोर आहे आणि तोही कट केलेला आहे असा उभा. आणि ही सगळी त्याची मेल फुलं आहेत, फिमेल फुलं आहेत. आणि हे जे सगळं ऑर्केस्ट्रेशन आहे, ऑर्नामेंटेशन आहे, ते एक प्रकारच्या बीज असतात, म्हणजे व्हास असतात, फ्लाईज असतात, सॉरी व्हास बीज आणि फ्लाईजला मराठीत एकमेव माशी हा शब्द आहे. तर या ज्या फ्लाईज असतात एक प्रकारच्या त्यांना अंडी घालायची असतात कुजणाऱ्या मांसावर. कारण बऱ्याच प्राण्यांमध्ये हे दिसतं की कुजणाऱ्या मांसावर जर अंडी घातली तर त्याच्यातून आळ्या जेव्हा बाहेर येतील काही दिवसांनी तेव्हा त्यांना आयतं अन्न मिळेल, याची सोय त्या माशा अंडी घालताना करतात. तर कुजणाऱ्या मांसासारखं दिसणारं आहे हे, आणि नुसतं दिसणारं नाही तर इथून त्याचा गंध येत असतो. त्या रॉटन फ्लेसचा जो गंध आहे ती वनस्पती सोडते. आणि म्हणजे एकूण ऑर्केस्ट्रेशन तयार झालं की इथं आता या फ्लाईज येतील आणि तो वास शोधत शोधत त्या फ्लाईज येतात खालपर्यंत. आणि त्यांना इथं लक्षात येतं हे स्ट्रक्चर आहे पण त्याला वास नाहीये, पण वासाकडे जायचं म्हणून त्या खालपर्यंत जातात. खालपर्यंत गेल्या की काही काळ त्या तिथेही बंदिवान होतात. या दरम्यान हे पोलन म्हणजे मेल फ्लावर्स आहेत, नर फुलं आहेत, त्याच्यातले परागकण बाहेर टाकले जातात. त्या जेव्हा बाहेर जातात तेव्हा ते परागकण त्यांच्या अंगावर लिटरली अक्षरशः शिंपडल्यासारखे जातात. इतके परागकण त्या ज्या माशीच्या अंगावर जर शिंपडले तर घरी गेल्यावर तिला ओळखतच नसते, कोण पाहिजे असं विचारलं असेल बेल वाजवल्यावर. तर मग ती दुसऱ्या फुलात जाते परत, हाच ट्रॅप, तरी पुन्हा फसून त्या फुलात जाते. आणि मग खालपर्यंत गेली की आधी नेलेल्या परागकण जे आहेत त्यांनी पॉलिनेशन होतं. असं खूप काळ चालू राहते. तर ह्याच्या फुलाचं स्ट्रक्चर किती इंटरेस्टिंग आहे. हे फक्त हे मेल फ्लावर्स पांढरे आहेत ना ते तयार व्हायला आहेत पोलन, आणि हे फिमेल फ्लावर्स आहेत. आणि हे वरचं स्ट्रक्चर खूप इंटरेस्टिंग हा ट्रॅप आहे. हा, आणि हे येऊ देत नाहीत कारण हे तयार करण्यासाठी जे अन्न वापरलं जातं ते त्या कंदातलं वापरलं जातं. आणि ते कंदातलं वापरलं गेलं की आपली भाजी कमी होईल. मग त्यामुळे फुलं येऊनच देत नाहीत. हळदीला फुलं येऊ देत नाही आपण, किंवा सुरणाला फुलं येऊ देत नाही, कारण ते अन्न शेवटी फुलण्यासाठी वापरलेलं कंदातलं वापरलं जातं. एक जास्तीचा पाहुणा जो आहे त्याचं अन्न की ते फुल खातं. त्यामुळे एखादा पाहुणा आला, आज मी सुरणाची भाजी केली आहे पण ऑलरेडी फ्लावर आल्या, तुमच्या वाट्याची भाजी नाहीये, तुम्ही बाहेर बघा तुमच्या जेवणाची सोय, असं सांगावं लागेल पुण्यात. तर याच सुरणाच्या याच्यातलं एक अत्यंत उंच सगळ्यात जगातला सगळ्यात मोठा फुलोरा असलेले टायटन सुरण नावाचं, टायटन ॲरम नावाची वनस्पती आहे. आणि हा तो माणूस बुटका नाहीये तर ते फुल मोठं आहे. एवढं मोठं त्याचा हा फुल म्हणण्यापेक्षा फुलोरा सगळा आहे. आणि त्याची पान एक सिंगल लीफ एवढं आहे. तो माणूस परत त्याच्या खाली उभा आहे आणि त्याचा हा सगळा फळोरा आहे. टायटन सुरण या सुरणाच्या कुळातली वनस्पती आहे. सगळ्यात मोठं जगातलं फुल आहे रॅफलेसिया अर्नॉल्डी नावाचं, परत मलेशिया आणि त्या भागात येतं, आणि सिंगल फ्लावर आहे. आणि एक द्राक्ष कुळातली वनस्पती आहे, वेल आहे. त्या द्राक्ष कुळातल्या वेलावर पॅरासाइट म्हणून हे वाढतं आणि त्या द्राक्ष कुळातून त्या वेलातून सगळं अन्न शोषून घेऊन यांनी एवढा सगळा स्वतःचा, म्हणजे ते मोठं असलं तरी मूळ त्या द्राक्ष कुळातून सगळं ढापलेलं आहे, त्या वनस्पतीतून ढापलेलं आहे. दिस इज लार्जेस्ट फ्लॉवर. तर लार्जेस्ट फ्रूट मध्ये जे आहे ना त्याला एक नारळ आहे, मालदीव बेटांवरचा, त्याचं नाव आहे, त्याला जुळा नारळ असंच म्हणतात, डबल कोकोनट असं त्याला म्हणतात. आणि तो डबल कोकोनट खूप इंटरेस्टिंग आहे. असंच त्याचं स्ट्रक्चर दिसतं, म्हणजे आपल्यासारखं बाकी सगळं नारळातली जे स्ट्रक्चर असतं तेच असतं, पण हा डबल आहे. आणि काही कमी बेटावर आहे. नाहीतर जर हा पुण्यात बिण्यात भारतात असता तर मेहुण आला तर त्यांना डबल कोकोनट द्यायचा.
काय जेवायला बोलवतात तेव्हा, आणि कोणी सिंगल आलं तर एक कोकोनट, अशी प्रथा रूढ झाली असते, ती काय झालेली नाहीये. सेक्शन घेतला तर त्याचा असा दिसतो. सगळ्यात मोठी शेंग आहे ती या गारंबी नावाची वनस्पती आहे, एंडाडा स्कॅन्डेन्स, आणि त्याच्या बिया बऱ्याचदा मोठा चिंचोका म्हणून सगळीकडे विकल्या जातात. आणि शेंग केवढी मोठी त्याची आहे. कुकुरबीट, आपले भोपळे बिपळे असतात त्याच्या त्या ह्याच्यामध्ये खूप सगळ्या वेली आहेत, पण त्याच्यामध्ये काही वृक्ष सुद्धा आहेत. त्याच्यामधला हा एक आफ्रिकेमध्ये मिळणारी वनस्पती आहे, जायंट एकदम. आणि आपल्याला कल्पना होऊ शकते की कलिंगड, भोपळे, काकडी ह्या सगळ्या वनस्पती, दोडका, कारलं, पडवळ, ह्या सगळ्या कुळातली जी कुकुरबिटेसी नावाची फॅमिली आहे, त्याच्यामध्ये वृक्ष फारच थोडे आहेत, खूप कमी ठिकाणी आहेत. आणि त्यातला हा एक, आणि त्याला अशा स्वरूपाची फळं येतात. त्यानंतर एक अत्यंत मॅग्निफिकंट म्हणजे मोठं असणारं म्हणजे हे एक मादागास्करचं प्लांट आहे, त्याला एलिफंट फीट असं म्हणतात. आणि एकूण उलटा जर हा केला तर खाली कंदासारखा आहे, गड्डा आहे त्याचा, खोडच आहे तर कंद म्हणण्यापेक्षा, आणि त्याला 4 किंवा 5 फांद्या आलेल्या आहेत. ती उलटा ठेवला कसा दिसेल असं हे मादागास्कर मधलं एलिफंट फीट असं म्हणतात. आणि जगातलं सगळ्यात मोठी उंच फुलोरा असणारी वनस्पती आहे म्हणजे अँडीज मध्ये, अँडीज पर्वतरांगी. आपल्याकडे कशी सह्याद्री समुद्राला समांतर आहे, तशी तिकडच्या पॅसिफिक महासागराला दक्षिण अमेरिकेमध्ये ही अँडीज पर्वतरांगी आहे. इथं हा अक्षरशः 9-10 मजलेपर्यंत जाईल एवढा याचा मोठा फुलोरा आहे. हुया असं त्याचं नाव आहे. आणि फार थोड्या लोकेशन मध्ये अँडीज मध्ये हा फुलतो. सगळ्यात मोठे वृक्ष आहे ते सगळे सिकोया आणि मेटा सिकोया, रेडवूड असं म्हणतात. आणि मग तो झाड पडलंय, पण त्यांनी त्याच्यातून मार्ग म्हणजे त्याचं एक सॅम्पल म्हणून, स्पेसिमन म्हणून प्रिझर्व करण्यासाठी त्याच्या खालूनच रस्ता केलाय, किंवा झाड मध्ये आलं तर झाड न तोडता झाडातूनच रस्ता करता येईल असे भव्य आणि जायंट असे आहेत. टॉलेस्ट मध्ये, क्रॉप आपल्याला लावले जाणारे क्रॉप मध्ये आपल्याकडचं नॉर्थ ईस्ट मध्ये मिळणारे टॉलेस्ट नॉन पॅडी प्लांट आहे. आपलं एक तांदूळ आहे, केवढा उंच वाढतो, माणसापेक्षा उंच. आता 2-3 उदाहरणं आपण अशी घेऊ की ज्याच्यामध्ये बायोजिओग्राफी, ठराविक प्रदेशामध्ये वाढणाऱ्या वनस्पतींचा परिचय आहे. त्याच्यामध्ये दोनच उदाहरण आहेत. त्यातलं एक आहे म्हणजे याला ट्रॅव्हलर्स पाम असं म्हणतात, किंवा मराठीत हे बऱ्याच ठिकाणी आता लावलं जातं पुण्याच्या आसपास, त्यामुळे त्याला रावण केळं असं मराठीत नाव वापरतात, की रावणासारखी 10 तोंड असल्यासारखे आणि पानं एक्झॅक्टली केळ्यासारखी, कारण ते केळ्याच्या फॅमिलीतलंच आहे. हे रावण केळं याला ट्रॅव्हलर्स फार्म 2 कारणासाठी, मादागास्कर मधल्या मूळचं, 2 कारणासाठी ट्रॅव्हलर्स फार्म म्हणतात. एक म्हणजे ह्याच्या देठामध्ये, देठ इतके मांसल असतात, केळाचा देठ कसा मांसल असतो पानाचा, याचे त्याच्यापेक्षा मांसल असतात, त्याच्यात भरपूर पाणी साठवलेलं असतं. त्यामुळे एखाद्या ट्रॅव्हलरला मध्येच तहान लागली आणि बिस्लरीचं दुकान नसेल आसपास, म्हणजे नसायचंच कधी पूर्वी, तर तेव्हा या पानाला स्लाइस करून पाणी मिळवता यायचं. आणि आपल्याकडे भरपूर अशी, आपल्या सह्याद्रीत अशी बरीच उदाहरणं आहेत की ज्याचं पाणी मिळवता येतं इत्या वेळी. हा एक भाग झाला म्हणजे ट्रॅव्हलर्स फार्म म्हणायचं कारण. आणि म्हणे हा मूळ मादागास्कर मध्ये नैसर्गिक अवस्थेत जिथं वाढतो त्या नेहमी दक्षिण आणि उत्तर अशीच दिशा दाखवते. आणि त्यामुळे दिशा कळायला, रस्ता चुकत असेल ट्रॅव्हलर्सचा तर त्यांना कळण्यासाठी हा कळू शकतो, म्हणजे हा वापरला जातो म्हणून ट्रॅव्हलर्स फार्म म्हणतात. परत मूळचा मादागास्करचा आहे. दक्षिण आफ्रिकेचा, आफ्रिका खंडाचा जो दक्षिण भाग आहे ना, साऊथ आफ्रिका देशातला काही भाग, केप टाउन आहे ना त्याच्या आसपासचा, आणि थोडं वर नामिबिया आणि अंगोला असे देश आहेत. अशी छोटी नॅरो स्ट्रीप आहे. ते नामिबिया आणि अंगोला हे देश अतिशय भयंकर वाळवंटी, म्हणजे आपण इमॅजिनही करू शकत नाही अशा स्वरूपाचे वाळवंट तिथं आहेत. आणि त्याच्यामध्ये काही ठराविक प्रकारच्या वनस्पती वाढतात. पण त्यातल्या त्यात केप भागात वाढणारी ज्या काही वनस्पती आहेत ना दक्षिण आफ्रिकेतल्या, त्या तर खूप इंटरेस्टिंग आहेत. त्या आमच्या बॉटनीमध्ये हे कसं आपण देश आणि खंडबिंड अशा कल्पना आहेत ना, तशा बायोजिओग्राफीमध्ये म्हणजे फायटोजिओग्राफीमध्ये प्लांट कसे डिस्ट्रीब्यूट झालेले आहेत त्याला एक क्लासिफिकेशन आहे, फ्लोरिस्टिक प्रोव्हिन्स असं म्हणतात, की प्रदेश, वनस्पती ठराविक प्रकारच्या प्रदेशमध्ये. तर आपण पॅलिओट्रॉपिक नावाच्या मोठ्या प्रोव्हिन्स मध्ये येतो, म्हणजे त्याच्यात ऑस्ट्रेलिया आहे, इंडो मलेशिया आहे, भारत आहे, आफ्रिका आहे, हा सगळा भाग मादागास्कर आहे.
ते सगळं येतं. आफ्रिकेचं खालचं टोक जे आहे ना, केप भाग जो केपटाऊनचा भाग आहे, तेवढ्या भागात काही ठराविक प्रकारच्या वनस्पती मिळतात आणि त्या सगळ्या सक्युलंट वनस्पती आहेत. सक्युलंट म्हणजे पाणी धरून ठेवणाऱ्या आणि लवकर न वाढणाऱ्या. आपल्या कॅक्टस असतात ना, ते सगळे सक्युलंट असतात. सगळे सक्युलंट कॅक्टस नसतात, पण कॅक्टस जे आहेत ना ते सक्युलंट पाणी धरून ठेवणारे आणि असे लिबलिबीत किंवा गुबगुबीत असे पाणी असे मांसल असे सगळ्या वनस्पती असतात त्याच्यामध्ये. तर त्याच्यामध्ये एक फार इंटरेस्टिंग वनस्पती आहे ती म्हणजे लिथॉप्स. हे 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 आणि हे सगळ्या वनस्पती आहेत. आणि त्या पेबल्स आहेत ना, पेबल्स म्हणजे खडे बिडे असतात ना, दगड असतात, त्या दगडामध्ये हे लिथॉप्स वाढतं आणि ते इतकं कॅमोफ्लाज होत जातं की त्याच्या आसपास चरणारे जे प्राणी असतात, ज्यांना काहीतरी वनस्पतीजन्य काहीतरी मॅटर खायचं असतं, वनस्पती खायची असते, त्यांना हे दिसत सुद्धा नाही. अशा प्रकारची इंटरेस्टिंग मिमिक्री यांनी केली. लिथॉप्स शब्दाचाच अर्थ त्या बोटॅनिकल नाव झाडाचं आहे ना, ते त्याचा अर्थच असा होतो की दगडासारखा. लिथॉप्स म्हणजे दगड, लिथोफाईट लिथो म्हणजे तशा अर्थाने वापरतात. तर त्याच्यातला हा लिथॉप्स नावाची खूप इंटरेस्टिंग वनस्पती आहे. आणि या सगळ्या केप भागातल्या सक्युलंट वनस्पतींचं मोठी तस्करी जगभर होते. तिथून त्या सगळीकडे पाठवल्या जातात. आणि चीन मधला एक कलेक्टर आहे की जो घरबसल्या तुम्हाला काय पाहिजे ती वनस्पती देऊ शकतो. मी परवा सहज गंमत म्हणून चेक केलं तर लिथॉप्स अमेझॉनवर उपलब्ध आहे. आपल्याकडे इथं सुद्धा येऊ शकेल. त्यांच्याकडे मिळतो. एक्झॅक्टली. आणि काय म्हणजे एकेकाळी तस्करी करून आणायच्या गोष्टी. आणि तो जो चीन मधला कलेक्टर आहे म्हणजे काय डिस्ट्रीब्युटर आहे, तो तर म्हणे जगातली कुठलीही प्लांट मी कुठेही तुम्हाला अवेलेबल करून देऊ शकतो. फक्त तुम्हाला पाहिजे ते नाव तुम्ही सांगा, तुम्हाला मिळेल ते कुठल्या नावाने ते मी सांगतो. म्हणजे असं त्यांचं सगळं नेटवर्क आहे. खूप इंटरेस्टिंग काही गोष्टी आहेत. तर ते चंदनदासची मी गझल ऐकली होती, त्याच्यामध्ये असे शब्द होते की तुमने जिसको पत्थर समजा मैंने उसको फूल कहा. ते ऐकल्यावर मला लक्षात आलं हे बहुतेक त्या शायरांनी लिथॉप्स प्लांट बघितलेलं दिसतंय. दुसरं परत हे जिओग्राफिकल वंडर असलेलं म्हणजे बाओबाब नावाची वनस्पती आहे. आणि परत आफ्रिका भागामध्ये आहे. आणि पाणी भरपूर साठवून ठेवण्याची या वनस्पतीची क्षमता आहे. आणि टँकर म्हणे 2-3 झाडाचं पाणी काढलं तरी आपल्याकडचं एक टँकर भरेल एवढं असं भरपूर त्याचं स्ट्रक्चर आहे. आणि लोकांनी म्हणजे आता दक्षिण आफ्रिकेतलं जे आफ्रिका खंडातल्या विशेषतः जे टुरिझम वाढत चाललंय, तर या बाओबाब मध्ये घरं छोट्या रूम्स करायच्या आणि त्या पर्यटकांना राहायला द्यायच्या. आणि मग एसी लावायची गरज राहत नाही. अशी सगळी इंटरेस्टिंग काय काय गोष्टी आहेत. हा बाओबाब आहे. आपल्याकडे पुण्यात काही त्याचे बाओबाब आणि खूप आधीपासून म्हणजे मराठीत त्याचे बऱ्याच स्टोरी आहेत. आता बाकीचं काहीच सांगत बसलो नाही या प्लांटचं. तर ह्या जे भारतातून सिल्क रूटद्वारे जो काही हे व्हायचा, ट्रेड व्हायचा, व्यापार व्हायचा, त्या दरम्यान कुठल्या तरी आफ्रिकन ट्रेडरनी हे भारतात खूप आधी आणलं असणार आहे. आणि वास्को द गामा नंतर आपल्याकडे खूप वनस्पतींचा प्रसार झाला आणि 1495ला वास्को द गामा आला. पण त्याच्या आधीपासून गोरक्षनाथांचं नाव असलेलं आहे. त्याला गोरखचिंच म्हणतात. तर गोरक्षनाथांनी म्हणे तप केलं याच्या खाली. गोरक्षनाथांचा काळ त्याच्या आधीच आहे. त्याच्या आधी वास्को द गामा यायच्या आधीपासून ही वनस्पती आपल्याकडे व्यवस्थित वापरात होती. म्हणजे वापरात म्हणण्यापेक्षा लावलेली होती. आणि याला आंबट फळं असतात आणि आंबट फळं असल्यामुळे त्याला चिंच असं आपण नाव देऊन टाकलं. सो म्हणून गोरख चिंच असं त्याचं मराठी नाव आहे. पुण्यात पिण्यात ते आहेतच. फ्लोएम झाडाचा कोर जो भाग असतो ना, मधला गाभा, दॅट इज अ डेड टिश्यू मेजॉरिटी ऑफ द टाइम. ते फक्त पाणी व्हायचं काम करतात. त्यामुळं त्याच्यात काही मोठा फरक पडत नाही. साल अख्खी कापली, सर्व गडल केलं तर ते मरेल. पण एका भागातूनच फक्त दार करून आतमध्ये बसण्याची जागा किंवा एका रूम परत असं काहीतरी ते करतात. त्यामुळे ते मरत नाही. फक्त मग स्ट्रक्चरली काही वर्षांनी ते कोलॅप्स होईल नक्की, कारण ते मॅनेज होणार नाही. कारण तो एक झाडाचा रूट आणि शूटचा रेशो असतो, तो मॅनेज झाल्याशिवाय, तो त्याचं गणित जमल्याशिवाय झाडं वाढत नाही. हा एक आंध्र प्रदेशचा इंटरेस्टिंग बाओबाब आहे. भारतातला हा म्हणे नटेश सर जे आहेत त्यांनी बऱ्यापैकी भारतातल्या जी खूप प्राचीन झाडं आहेत अशा झाडांवर एक संशोधन केले. त्यांच्याच लिटरेचर मधून घेतलेला हा भारतातला सगळ्यात
जुना बावबा म्हणजे खूप आधीपासून 1000 वर्ष तरी त्याचं आयुष्य असेल. 2च उदाहरणं मी या जेनेटिक अँड टॅक्सॉनॉमिक ऑड स्पीसीज मध्ये घेतो. त्यातल्या मगाशी मी ज्या नामिबिया आणि त्या वाळवंटाचा उल्लेख केला, अंगोला नावाचा देश आहे नामिबियाच्या वर, तिथं एक वेल्विटशिया नावाची स्पीसीज मिळते. आणि वेल्विटशिया नोबिलिस लिहिलं तर चुकलंय खरं, वेल्विटशिया मिरॅबिलिस असं नाव आहे. मिरॅकल अशा अर्थाने हे म्हणलेले आहे. आणि वाळवंटात हे वाढतं आणि त्याला 2च पानं येतात. एक पान या दिशेने वाढायला लागतं, एक पान त्या दिशेने वाढायला लागतं. आणि ते लांबवर पानं त्याची पसरलेली असतात. मग इतका वारा त्या सगळ्या भागात असतो, त्याचे खाली रूट खाली डेव्हलप होतात आणि त्या वाऱ्याने लिटरली ती सगळी फाटलेली पानं असतात. त्या आधीच्या चित्रात तुम्हाला दिसेल तशी फाटलेली पानं आहेत आणि वाळवंट त्याच्या आसपास सगळं सगळं वाळू कलेक्ट झाले. ते इतकं इंटरेस्टिंग प्लांट आहे वेल्विटशिया मिरॅबिलिस म्हणून. याचा जवळपासचा काहीच भाऊबंद शिल्लक नाही. म्हणजे त्याच्या चुलत 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 त्याच्यामधले सुद्धा कोणीच हे शिल्लक नाही. मात्र वेल्विटशिया या नामिबिया अंगोलाच्या वाळवंटात टिकून आहे. ही फॅमिली म्हणजे हे जिम्नोस्पर्म आहे, म्हणजे सपुष्प, आधुनिक सपुष्प वनस्पती नाही, अपुष्प वनस्पतींच्या जवळ जाणार आहे. आणि वेस्ट आफ्रिका. आणि हा मीच त्याचा आत्ता जस्ट जर्मनीत गेलो होतो तेव्हा त्याचा काढलेला फोटो आहे, कारण त्याला बिया आल्यात. बिया इज व्हेरी रेअर साईट. शेवटचे 2 वनस्पतींचे गट आहे, त्यातले इन्व्हेसिव्ह बाहेरून येऊन आपल्याकडं पसरलेले त्यातलं हे एक काँग्रेस किंवा काय गाजरगाव नावाची वनस्पती आहे. 52 साली पुण्यातून पहिल्यांदा रेकॉर्ड केलं गेलं. आणि ते जे त्या दरम्यान मिलो यायचा, लाल गहू यायचा, त्या लाल गव्हाबरोबर त्याची ह्याच्या बिया आल्या. आणि त्या काळात असं त्याच्यावर म्हणे लिहिलेलं असायचं की हे खायला लावण्यासाठी नाही, फक्त खाण्यासाठी. पण कोणीतरी ते लावलं आणि मग ते शेतात इतकं सगळीकडं पसरलं. आणि गेल्या काही 2-3 दशकांमध्ये मात्र त्याचा आता हळूहळू त्याचा प्रसार कमी होत चालला आणि दुसरी काही वीड्स वाढत चाललेली आहेत. तर हे त्यातलं एक पार्थेनियम. आणि शेवटचं एक उदाहरण म्हणजे इकॉर्निया, म्हणजे जलपर्णी नावाची वनस्पती आहे. तर त्याचा ब्राझीलच्या, आम्हाला तर आमचे सर स्टोऱ्या सांगायचे ना, आमचे सगळे शिक्षक, तर त्या स्टोऱ्या कंटिन्यू सांगत राहणे अशा आमची एक पद्धत आहे. तर मी हे याची सांगितली जाणारी स्टोरी अशी आहे की व्हिक्टोरिया राणी 1898 साली जेव्हा भारतात आली होती तेव्हा कलकत्त्याला ती आली होती. आणि कलकत्त्याला तिला ब्राझीलवरून आलेल्या एका राजदूताने ही वनस्पती गिफ्ट दिली. आता सध्या आम्हाला सुदैवानं लिटरेचर आणि ह्या त्या गोष्टी इतक्या अवेलेबल आहेत, इंटरनेट आहे, आता तर AI वगैरे आहे. तर शोधलं तर व्हिक्टोरिया राणी कधी भारतात आलीच नव्हती. मुख्य स्टोरी सांगण्याला सुरू करायला लागला. तर पण तिकडून आलेलं प्लांट, आता या स्टोरीला आपण सोडून देऊ, पण तिकडून आलेलं, मूळचं ब्राझीलमधून आलेलं, त्या अमेझॉन आणि त्या नद्यांमध्ये वाहणारी वनस्पती. आणि खूप खळखळ असेल अशा नद्यांमध्ये ती वाढते आणि त्या खळखळीमुळं तिच्या नंबरवर कंट्रोल राहतो आणि त्याच्यावर असलेले किडे बिडे भाग आहेच. पण आपल्याकडे आली आणि आपल्याकडे सगळीकडे त्यांनी हे पसरवून टाकलं. तर मला तो श्लेष एक सारखा त्या 2 वनस्पती दाखवल्या की करायला वाटतं की जे मळ्यात आहे तेच तळ्यात सुद्धा वगैरे असं. तेव्हा मी ते दोन्ही फोटो दाखवतो. शेवटचे 2 गट आहेत, शेवटचाच गट आहे खरं तर मिमिक्री ही एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. पण त्याच्यातले मिमिक्री 2 प्रकारचे असतात. एकाला ऍक्च्युअली काहीतरी पर्पज असोसिएट असतो, काहीतरी स्ट्रक्चरल मिमिक्री करून एखाद्या गोष्टीची त्याला काहीतरी पर्पज सर्व होतं, तर ती एक खरी मिमिक्री असते. बाकी नुसतं आपण पॅटर्न, ह्युमन स्पीसीज पॅटर्न सिकिंग, आपल्याला सारखे पॅटर्न बघायची गरज असते. आणि आता ह्याच्यामध्ये कसला पॅटर्न दिसतोय, शिवलिंगी म्हणतात या वनस्पतीला, कारण ती तशी दिसते आणि त्याचा एक वेल असतो, त्याला अशी छान हिरवी वाटाण्यापेक्षा मोठी फळं येतात. शिवलिंगी किंवा कैलासपती लोक काही काही म्हणतात. त्या वाटाण्यासारख्या फळांची काही दिवसांनी ती फळं लाल होतात आणि त्याच्यात असा चिकट स्लायमी मॅटर असतो, त्याच्यामध्ये या सगळ्या बिया लपलेल्या असतात. पण निसर्गतः हे फक्त आपण पॅटर्न आपल्याला हा शिवलिंगी सारखा दिसतो म्हणून नाही. याला झाडाला, वनस्पतीला मी शंकरासारखं दिसलो काय, विष्णूसारखं दिसलो काय, झाडाला त्याच्यातून काही मोठा फरक होत नाही. त्यामुळे मी दोन्ही प्रकारच्या मिमिक्रीच्या स्लाइड्स एकत्र केल्यात. पुढची एक, ते वज्र जे असतं इंद्राचं तसं दिसणार एक गवत आहे अर्थॅक्झॉन म्हणून. परत मिमिक्री आपल्याला जी वाटते तशी. पुढं फार इंटरेस्टिंग आहे, हा फार इंटरेस्टिंग वनस्पती आहे.
प्रॉपर पोपटाची मिमिक्री त्या ह्याच्या बोटॅनिकल नावावरून तेरड्याची जात आहे ही, आणि थायलंडमध्ये आणि त्या भागामध्ये वाढणारं हे जंगली वाढणारं हे तेरड्याची जात आहे आणि लिटरली ही मिमिक्री करतो पोपटासारखी. पण या झाडाला ते काय माहित नाही की आपण पोपटासारखी मिमिक्री करतो मग दिसतो. एक ऑर्किड आहे ज्याला स्पायडर ऑर्किड असं म्हणतात, आणि ते स्पायडर सारखं दिसतं म्हणून त्याचं बोटॅनिकल नाव सुद्धा तसंच आहे. पण त्या मिमिक्रीचा झाडाला वैयक्तिक काही फायदा होत नाही स्पायडर सारखं दिसल्यामुळं. आपल्याकडे एक स्पायडर सारखं ऑर्किड दिसतं, हे सह्याद्री मधलाच फोटो आहे, हॅबेनारिया मल्टीकॉर्डेटा नावाचा. पॅफिओपेडिलम नावाचा ऑर्किड जिनस आहे. मग अशी मी लॉस्ट ऑर्किड विषयी सांगितलं ना, त्याच्यातलं याला मोजडी ऑर्किड म्हणतात. पूर्वी जे राजे रजवाड्यांच्या काळात मोजड्या असायच्या पायात घालायच्या, त्याच्यासारखं दिसणार त्याला इंग्रजीमध्ये याला लेडी स्लीपर ऑर्किड असं म्हणतात. एक बाहुली आंबरी नावाची ऑर्किड आहे, दाजीपूर मधला आपल्या इथला फोटो आहे, आणि त्या झाडावर वाढतं. आणि काय त्या झाडाला काही कळायला मार्ग नाही की मी बाहुली सारखं दिसतो त्या फुलाला. हे स्ट्रक्चर तयार झाले, आपण हा पॅटर्न सीक करतो, कारण आम्ही त्याला डॉल ऑर्किड किंवा बाहुली आंबरी असंच नाव दिलं. केरळामध्ये आपल्याकडचे जर ऑर्किड हॅबेनारिया वगैरे जर बाहुलीसारख्या वागत असतील किंवा दिसत असतील तर केरळातल्या कशासारख्या दिसणार? कथकली सारख्या दिसणार. तर केरळातले हे परत ऑर्किडचाच प्रकार आहे, कथकली नावाचं ऑर्किड आहे. आणि तो कथकलीचा आहे ना, हा त्याचं रोज त्याचा त्या फ्लावरचं पॅटर्न तुम्ही बघितले तर ते वेगवेगळे पोज केल्यासारख्या त्या कथकलीनी रोज दिसू शकतात. द्वारपाल नावाचं एक ऑर्किड आमच्या पुस्तकात आम्ही जेव्हा नाव घेतलं तेव्हा द्वारपाल नावाच्या ऑर्किडला द्वारपाला सारखा दिसणारा म्हणून आहे. ल्युझिया मधलंच एक झेलॅनिका या द्वारपाल गटातलंच. पण एक मिमिक्री आहे खात्रीनं की जी झाडाला फायदा होतो. हे एक ऑर्किड आहे आणि याला बी ऑर्किड म्हणतात. आपल्या भारतात एक बी ऑर्किड आहे ते वेगळं. या ऑर्किडमध्ये फूल जे आहे ते लिटरली एका व्हासची फिमेल व्हासची मिमिक्री करतो. आणि झाडाला फायदा असा होतो की ते जेव्हा फुलतं तेव्हा मेल व्हास नसतात, असं मेल व्हास फक्त असतात, फिमेल व्हास नसतात. आणि त्या मेल व्हासला वाटतो की हे फिमेल आहे, हे व्हास माहित आहे, फूल म्हणजेच फिमेल आहे, आणि तो त्याच्याशी कॉप्युलेट करायचा प्रयत्न करतो. आणि या प्रयत्नात फूल काय करतं की ते पोलन त्याच्या डोक्यावर टाकून देतं आणि तो परत दुसऱ्या फुलात परत फसवला जातो, मगाशी आपण म्हणलो तसं. आणि तिथं परत त्याला असं वाटतं की फिमेलच आहे, पण ते फुल असतं आणि या परागांचं वहन होतं. Lives a whole group that bamboozle their pollinators into thinking that they're going to get a really sensational reward, a sexual one. They're little orchids and their flowers reproduce. हे त्याचं फूल आहे. आणि एकदम ऑर्केस्ट्रेशन इतकं परफेक्ट आहे की त्या एक 2-3 स्पीसीस त्यांनी पाठोपाठ दाखवल्या. ऑर्केस्ट्रेशन इतकं पक्क आहे की ते माशीचे पंख सुद्धा वाटावेत असं त्याच्यावरचं सगळं ऑर्नामेंटेशन आहे. परत मिमिक्री आहे पण त्याचा झाडांना काही फायदा होत नाही. त्याला मंकी ऑर्किड असं म्हणतात. एकदम मंकी सारखं दिसणार. आणि हे मध्येच व्हॉट्सअपला मेसेज येतात की कासला दुर्मिळ मंकी ऑर्किड फुलले वगैरे. तर हे आपल्या भारतात मिळत नाही. अमेरिका, मेसो अमेरिका, मध्य अमेरिका, मेक्सिको आणि अराउंड मध्ये फक्त आहे. पण आपल्याकडे मिमिक्री करणारं हे एक ऑर्किड आहे जे ऍक्च्युअली मी आता सांगितलं तसं मिमिक्री करत. चिपळूणच्या दक्षिणेला कोकणामध्ये एप्रिलमध्ये त्याला भरपूर फुलं येतात, त्याला आम्ही त्याला एप्रिल फुल असंच नाव दिलंय कारण ते एप्रिल हे करतात. हे एक टिपिकल मिमिक्री सारखं दिसणारं, एका बदकासारखं दिसणारं हे ऑर्किड आहे. आणि या बऱ्याच साऱ्या ऑर्किडची या माणसांनी नावं दिली. रायकेनबाग नावाचा होता, त्यांनी एका याला मेड्युसा नावाची एक त्या 3 सिस्टर्स पैकी एक स्टोरी आहे मायथॉलॉजी, ग्रीक मायथॉलॉजीमध्ये. आणि त्यांना वश करण्यात येणाऱ्या सर्व माणसांचे दगडाचे पुतळे होतात अशी ती कथा आहे. मागे दगडांचे पुतळे झालेले आहेत. आणि ती जी मेड्युसा आहे मधली, तिचे केस म्हणे सापासारखे होते. आणि रायकेनबाखला या माणसाला जेव्हा असं एक ऑर्किड दिसलं त्यांनी त्याला मेड्युसाचं नाव दिलं. तर याचं नाव आहे बल्बोफायलम मेड्युसी. त्यांनी ड्रॅक्युलावरून एका ऑर्किडला नाव दिलंय. रायकेनबाखने ड्रॅक्युला ऑर्किड मिमिक्री आहे. त्याला घोस्ट ऑर्किड असं म्हणतात कारण हे
याला काही पानं बिनं नाहीत, कुठल्या तरी झाडावर हे फुल वाढतं आणि त्याचे जे पेटल्स आहेत, त्या पेटलचे लोब आहेत तसे मस्त वाऱ्यावर हलत राहतात. आणि मग तुम्ही प्लॅन करू शकता की अमावस्येच्या रात्री चिर्र अंधारात मला झाडावर दिसलं तर ते इफ यू आर इन अमेरिका, नॉर्थ अमेरिका, चान्सेस की तुम्ही घोस्ट ऑर्किड बघितलंय, नॉट द ट्रू घोस्ट. हे ब्रह्मकमळ आहे खरं, पण नावाशी साधर्म्य असल्यामुळं त्याच्याविषयी काय फार बोलत नाही. हे एक चायनीज लँटर्न असं म्हणतात. मिमिक म्हणजे आपल्याला जे पॅटर्न दिसतात त्याचं उदाहरण आहे. सायलीन शेवटचे माझे 2-3 स्लाइड आहेत. ऑर्नामेंटल्स विथ अ स्टोरी मी फार सांगत नाही. लँटर्न कॅमेरा आपल्याकडे कशी आली गेली आणि याची कशी स्टोरी झाली. सो व्हेरी इंटरेस्टिंग स्पीसीज. आणि तशीच वाढणारी ही म्हणजे टिथोनिया, म्हणजे त्याला काय म्हणतात, आफ्रिकन सनफ्लावर. हा नेचर्स इंडिजिनस मूल्स. तर शेवटचा हा डॉक्टर एक हायपोथेसिस आहे, तो सांगतो की उपयुक्त वनस्पती कशा इंटरेस्टिंग आहेत. त्याच्यातली एक उदाहरण आहे. त्यातला हा एक मनुष्य होता, त्याचं नाव होतं डायोस्कोरिडस. आणि आपला जो शालिवाहन मधला गौतमी पुत्र सातकर्णी होता, त्याचा समकालीन असलेला नेरोच्या आर्मीमध्ये डॉक्टर असले, तो नेरो माहितीये ना, तो रोम जळत होता किंवा फिडल वाजवत होता, तो नेरो. त्याच्या आर्मीत डॉक्टर असलेला हा मनुष्य होता. आणि हा फार प्रतिभावंत मनुष्य, कारण ह्याचं पुस्तक, एखादं पुस्तक किती वर्ष चालतं एखाद्या माणसाचं? 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 40 वर्ष. ज्ञानेश्वरी 700 वर्ष. 1500 वर्ष युरोपमध्ये अतिशय लोकप्रिय असलेलं पुस्तक होतं. याचं नाव हे डायोस्कोरिडसचं मटेरिया मेडिका असं त्याचं पुस्तक नाव. मटेरिया मेडिका ओरिजिनल डायोस्कोरिडस. मटेरिया मेडिका म्हणजे औषधांसाठीचं मटेरियल्स, म्हणजे प्लांट्स. कारण प्लांट्सकडे बघण्याचा रोग असंच की औषधी वनस्पती म्हणून त्यांच्याकडे वापरलं जायचं. तर मुळात हा प्रश्न महत्वाचा आहे ना, की एखादी, आता तुम्ही एक 2-4 शतकांपूर्वी मागं गेलात, 3,000-4,000 वर्षापूर्वी तुम्ही गेलात, तर औषधी वनस्पती ओळखायच्या कशा, असा मोठा प्रश्न होता ना, की एखादी वनस्पतीला काहीतरी औषधी गुण आहेत, हे ओळखायचं कसं? आता आपल्याला माहिती आहे काहीतरी गोष्टीवरून ते औषधी वनस्पती ओळखता येतं. काही एनी गेस कशा वनस्पती ओळखत असतील ही औषधात वापरायची? आता आपल्याला माहिती आहे की अडुळसा घेतलं की खोकला बरा होतो, सुंठ घेतली की काय खोकलाच बरा होतो, काय असं आपल्याला माहिती आहे. तसं 5,000 वर्षापूर्वी, त्याच्या आधी जेव्हा केवमॅन होतो तेव्हा फार अवघड होते वनस्पती कशा औषधी आहेत ठरवणे. तर या 2000 वर्षापूर्वी ह्याचा एक खूप इंटरेस्टिंग हायपोथेसिस डायोस्कोरिडसच्या काळात प्रचलित झालेला. त्याचा स्वतःचा त्याच्याशी संबंध नसला तरी त्या काळात वनस्पती कसे ओळखायचे याचा हायपोथेसिस होता. त्याचं नाव होतं डॉक्टरीन ऑफ सिग्नेचर. तर तुम्ही वनस्पतींकडे नीट बघा, वनस्पतीने एक सही करून ठेवलेली आहे, सिग्नेचर केलेली आहे की याचा उपयोग काय. आणि ती सिग्नेचर केलेली वनस्पती ओळखा आणि त्याचा वापर करायला लागा. असा एक तो डॉक्टरीन त्या काळात अतिशय लोकप्रिय होता. त्या डॉक्टरीनचे तो एकेकाळी लोकप्रिय असलेला त्याचे दुष्परिणाम किंवा त्याचे रेसिड्युअल इफेक्ट अजूनही आपण म्हणतो की तो वॉलनट, अक्रोड खाल्ला तर मेंदू चांगला होतो, अशी जी काही त्याच्या रिलेटेड स्टोरीज आहेत, तर ते सगळे हे आहेत. तर ते हे बघा, हे डॉक्टरीन ऑफ सिग्नेचरचं उदाहरणच आहे. हे खाल्लं तर बोन चांगलं होतं, टोमॅटो खाल्ला तर काहीतरी हार्ट सारखं दिसतंय चांगलं होतं. जिन्सेंग त्याच्यातूनच आलेली आहे. रेड वाईन पिली तर ब्लड प्युरिफाय होतं. हे सिग्नेचर्स आहेत प्लांट्स मध्ये. कॅरेट्स मध्ये असा डोळा असतो मध्ये. अजूनही आपण म्हणतो की कॅरेट्स खाल्ली, डोळ्यासाठी गाजरं खाल्ली पाहिजेत. पॅनक्रिया स्वीट पोटॅटो त्याच्यासारखा दिसतो. गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक सारखं आलं दिसतं, म्हणून आलं पोटाला चांगलं आहे. अजूनही याचे बरीच उदाहरणं त्याच्यामध्ये वापरली जातात. हा खूप वर्ष प्रचलित असलेला. आणि असं बघायचं वनस्पती कशासारखी दिसते. जसं बदामाच्या आकाराचं पान असेल तर ते हृदयावर वापरायचं, हृदयाच्या आकाराचं पान असेल शेपचं कॉर्डेट तर ते हृदयावर वापरायचं औषध, असं म्हणून पद्धत होती. या डॉक्टरांनी अनेक नुकसान केली. ते म्हणजे त्यातलं हे प्लांट आहे बदकवेल नावाचं. आणि वर्षानुवर्ष बदकवेल हा युटेरसच्या डिसीज साठी वापरला गेला आणि त्याच्यामुळे कित्येक महिलांना आपले प्राण गमवायला लागले. हे म्हणजे तो सगळा सिद्धांत बरोबर होता असं नाही, पण एकेकाळी कसं बघितलं जायचं वनस्पतींकडे याचं एक उदाहरण आहे. तर युटिलिटीमध्ये ह्याच्याही काही अशा स्टोरीज आहेत. ऑपियम कसा आला, कारण पोपट त्याला खायचे. पोपट ह्या कापूचं बोंड असतं ना, त्याला अशा
चिरा पाडतात आणि त्यातला आकू खातात, असं वाईल्ड मध्ये नोंद होतं. आणि हे बघून माणसाने सुरू केलं. आणि आता खरंच शेवटची स्लाइड, म्हणजे दिस इज 40,000 वर्षापूर्वीचं एक जुनं प्लांट आपल्याकडं सापडले, लोमॅट या नावाचं, टास्मानिया ऑस्ट्रेलियामधला असलेला हा प्लांट आहे. तर मी आता थांबतो आणि एक फक्त ओव्हरव्ह्यू मी द्यायचा प्रयत्न केला की वेगळ्या वनस्पती म्हणजे नेहमीचा ट्रॅक सोडून वनस्पती कशा असू शकतात आणि ग्रुप करायचं, त्यांचे ग्रुप करून काही सांगायचा प्रयत्न केला. माझा एक हा युट्यूब चॅनल आहे, प्लांट्स पीपल अँड पोएट्री, आणि मी बरेचसे वनस्पतींचे रिलेटेड व्हिडिओ याच्यावर टाकलेले आहेत. म्हणजे तुम्हाला हे फॉलो केलं तर काही यातल्या गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर त्याचा फायदा होऊ शकेल. थांबूया आपण. थँक्यू व्हेरी मच. ते मगाशी तुम्ही जे सांगितलं की दुधासारखं लागतं ते मिल्की बगशी काही रिलेटेड आहे का? कुठलं मिल्की बग म्हणजे असं ते त्या प्रकारचे मूल्य असतात त्याच्याशी रिलेटेड आहे का? असेल? एक जगातलं मोठं फुल किती मोठं असतं ते एवढं, तो माणूस दाखवला त्या शेजारी म्हणून मी. हो हा, तो नाही का तुम्ही बघितलं ते रॅपलेसचे आर्नॉल्डी, त्यांनी हात पूर्ण असे केले होते तरी त्याच्या याच्यात मावत नव्हतं. 5 फूट. हा, त्याचा उत्सव करतात ते आपल्या इथे आपण शिवण म्हणजे लोकांना करतो. हो. सर एक विचारायचं आहे. हॅलो, हा मगाशी तुम्ही आफ्रिकेतलं एक पान दाखवलं दोन्ही बघ. हा, वेलवेटची. हा, आफ्रिकेमध्ये आपण बघ असं म्हणतो की अगदी बारीक मुद्दाम म्हणजे बाष्पीभवन होऊ नये म्हणून काट्यासारखी कॅक्टस, हा. ते कसं काय तिथे मग? नाही मी म्हणून तेच सांगितलं की आफ्रिकेचा जो पश्चिमेचा भाग आहे ना, नामिबिया, केपचा भाग, नामिबिया आणि अंगोला, ही वाळवंट आहेत. वाळवंट पसरट पण कसं काय? कारण वारा फार महत्वाचा, त्यामुळे वर वाढलं तर पडणार. वारा भयंकर असतो आणि जमिनी लगतच वाढत राहणे असं ओनली वे. येस, धन्यवाद सर, खूप छान माहिती मिळाली आपल्याला आणि वनस्पती कशा असतात ते बघायला मिळालं. आणि आपण आता जाताना असं कुठे फिरायला जाऊ किंवा जंगलात तिकडे तिकडे आपल्याला कळेल की हे दाखवलं तर आपण पाहिलंय.